सकाळपासून ते रात्रीपर्यंत त्या काम करत असतात. म्हणजे वर्क फ्रॉम होम आहे, फक्त त्यांना प्रवास करावा लागत नाही एवढंच आहे. पण घरातलंही पहा, स्वयंपाक करा, कुटुंबाचं सगळं पहा, मुलांचं पहा, सगळ्यांची मनं सांभाळा, वेळच्या वेळी त्या गोष्टी करा. आणि हे गृहीत धरलं जातं घरातल्या लोकांकडनं की काय करते ती. युद्धामध्ये बायका सगळ्या आघाड्या सांभाळत होत्या पुरुष युद्धावर गेले की, पण पुरुष परत आले की बायकांना पुन्हा स्वयंपाकघरात रवानगी होती. मुली सगळ्या सक्षम करतोय आपण, म्हणजे पण त्या सक्षम मुलींबरोबर कसं राहायचं ना, ते मुलांना नाही शिकवलंय आपण. मुळामध्ये राजकारणामध्ये आपण जातो कशाला की 80% समाजकार्य असतं आणि 20%च राजकारण असतं. ह्याच्यामध्ये 20% हल्ली समाजकारण झाले. घर सांभाळणं ही पुरुष आणि बाई दोघांचीही जबाबदारी आहे. हे जोपर्यंत तुम्ही म्हणजे मुलांना शिकवत नाही तोपर्यंत बदल होईल असं मला. स्त्रीवादी चळवळ ही पुरुष विरोधी नाही, ती पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या मानसिकतेविरोधी आहे. आणि पुरुष सत्ताक व्यवस्थेचे बळी स्त्री आणि पुरुष दोघंही आहेत. नमस्कार, मी क्रांती. नवशक्तीच्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. 8 मार्च हा जागतिक महिला दिन, हे आपण सर्वजण जाणतो. देशातील सध्या घडणाऱ्या घटना बघितल्या तर आपल्याला आजही एक प्रश्न पडतो, तो म्हणजे तिचा आवाज हरवतोय का? आणि याच विषयावरती आपण महिला दिनानिमित्त काही मान्यवर महिलांशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत सध्याची स्थिती काय आहे. तर त्यासाठी आज आपल्याकडे आलेल्या आहेत माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर, कवयित्री नीरजा आणि सामाजिक कार्यकर्ता ज्योती मापसेकर. तर जाणून घेऊया की खरंच आज तिचा आवाज हरवतोय का, आणि गप्पाही मारूया. माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर यांना तर तुम्ही जाणताच, पण या महाराष्ट्रातील एक महत्त्वाच्या सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि राजकीय नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि शिक्षणासाठी मोठं योगदान दिलं आहे. निर्मला सामंत प्रभावळकर हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी केवळ विचार मांडले नाहीत, तर त्या विचारांना कायद्याची ताकद दिली. राजकारण, समाजकार्य आणि लेखन या तिन्ही माध्यमातून त्यांनी स्त्रीच्या हक्कासाठी लढा दिला आहे. सामाजिक कार्यकर्त्या ज्योती मापसेकर या केवळ लेखिका नाहीत, त्या एक चळवळ आहेत. त्यांचं संपूर्ण कार्य सांगतं, बदल फक्त विचारांनी होत नाही, तो कृतीतून घडवावा लागतो. ज्योती मापसेकर या महाराष्ट्रातील एक प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या, नाटककार आणि स्त्रीवादी विचारवंत आहेत. त्यांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी आणि समानतेसाठी आयुष्यभर काम केलं. ज्योती मापसेकर यांनी फक्त नाटक लिहिलं नाही, तर त्यांनी समाज बदलण्याचं एक माध्यम निर्माण केलं. मुलगी झाली हो ही फक्त एक कलाकृती नाही, तर ती स्त्रीच्या अस्तित्वाचा आवाज आहे. कवयित्री नीरजा. कवयित्री नीरजा या समकालीन मराठी साहित्यातील एक महत्त्वाच्या आणि प्रभावी स्त्रीवादी कवयित्री व लेखिका. नंतरच्या मराठी साहित्य प्रवाहात जेव्हा स्त्रीच्या अस्तित्वाचा, तिच्या वेदनेचा आणि तिच्या स्वातंत्र्याचा प्रश्न ठळकपणे मांडला जाऊ लागला, त्या काळात नीरजा यांनी आपल्या कवितांमधून स्त्रीचा आवाज बुलंद केला. त्यांच्या लेखनात स्त्रीचे अंतर्मन, सामाजिक बंधने, विद्रोह आणि स्वातंत्र्य, मानवी संवेदना हे विषय अत्यंत प्रभावीपणे दिसून आले आहेत. तर आपण राजकीय, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील या तिघीही मान्यवर महिलांना आपण आज विचारणार आहोत की पुन्हा एकदा मी विचारते की तिचा आवाज खरंच हरवला आहे का? आणि सुरुवात करूया आपल्या गप्पांना. नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत. मी पहिला प्रश्न असा विचारेन, आता मी वर्किंग वुमन आहे, सो वर्किंग वुमनच्या बाबतीत थोडा कळवळा मला असणं साहजिक आहे. तर त्या अनुषंगाने मी असं विचारेन की वर्क लाईफचा जो बॅलन्स आहे तो कुठेतरी आपल्या भारतात अजूनही तितका स्थिरावलेला नाही आहे की स्त्री घरही सांभाळते आहे, स्त्री मुलंही सांभाळते आहे, एकंदरीतच कुटुंब, घर अशा सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावरती आहेत. पण ह्या जेव्हा जबाबदाऱ्या ती पार पाडत असते त्यावेळी महिला कार्यकर्ता किंवा साहित्यिक म्हणा किंवा राजकीय क्षेत्रात फार त्याबद्दल बोललं जाताना दिसत नाही आपल्याला, की काय एकंदरीत स्त्रियांच्या वर्किंग आवर्सबद्दल म्हणा किंवा काय त्यांना सुविधा मिळतात याबद्दल अजूनही आपल्याकडे तेवढी सजगता नाही आहे. काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की स्त्री ही म्हणजे तिने मेहनत केलीच पाहिजे. तिने केलं त्यात काय वेगळं आहे, म्हणजे तिला खूप टेकन फॉर ग्रांटेड केलं जातं. आणि स्त्रीला पण स्वतःला वाटतं हे मी नाही करणार तर कोणी करणार. म्हणजे इतक्या वर्षाची जी पुरुषप्रधान जी संस्कृती आलेली आहे त्याच्यामध्ये ती वेगळं करते असं काही वाटतच नाही. त्यामुळे तिच्याविषयी असं वेगळं बोलायला पाहिजे, तिच्या प्रश्नांविषयी बोलायला पाहिजे, तिने स्वतःसुद्धा बोललं पाहिजे. असं तेवढं होताना दिसत नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि वर्किंग आवर्सचं जसं मी म्हटलं तसंही, हो, कारण
आज म्हटलं तर मार्केटिंगच्या क्षेत्रात असो, आय टीमध्ये असो, जे काही वर्क्स आहेत ते खूपच आहेत. म्हणजे टार्गेट पूर्ण करा आणि जा. मग अशा वेळी त्या महिलांना थांबवलं जातं कित्येक वेळ. हो, हे अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, अक्षरशः एक्सप्लॉयटेशन टाईप जॉब झालेला आहे, की वर्किंग अवर्सला कुठेही बंधनं नाही आहेत, रेग्युलेटरी नाही आहेत. विशेषतः प्रायव्हेट सेक्टरमध्ये कमीत कमी 12-15 तास काम करावं लागतं आणि कॉम्पिटिशनमध्ये जर टिकून राहायचं असेल आणि तिला नोकरीची गरज असते. सगळ्यांनाच नोकरीची गरज असते, परंतु तिला घरची पण जबाबदारी असते. ही घरची जबाबदारी सांभाळून, नोकरीची जबाबदारी सांभाळून, गरज सांभाळून तिला हे सगळं करावं लागतं. आणि मी तुम्हाला सांगते असे कित्येक प्रोफेशन्स आहेत. मग ते इंजिनिअरिंगचं असो किंवा तुम्ही बघितलं तर लॉयर्स आजकाल आहेत, ते फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स बघा, मीडिया बघा. इतकी प्रचंड त्यांच्यावर कामाचा बोज असतो की हे म्हणजे हे कसं काय सांभाळतात. आणि त्याला मग आपण सुपर मॉम म्हणे, त्याला गोंडस नाव देतो. मग तिला सांगतो की वा काय म्हणजे किती कॉम्पिटंट आहे वगैरे असं आपण करतो, पण तसं नसतं. शेवटी ती पण एक माणूस आहे. मला असं वाटतं की आपण विचार करताना जास्त आणि संघटित क्षेत्रातील स्त्रियांचा विचार करतो, पण असंघटित क्षेत्रातल्या स्त्रियांना त्यांच्या घरी काम करायला कोणी नसतं आणि अशा 90% जास्त बायका आहेत. आणि मुख्य म्हणजे शासनाने काय केलं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जी स्त्रियांसाठी वेगळी व्हायला पाहिजे. म्हणजे बाथरूम्स पाहिजे, बाहेर गेलं तर टॉयलेट पाहिजे, मग ती अगदी भाजी विकणारी असो, म्हणजे मार्केटमध्येही पाहिजे, सगळीकडेच पाहिजे. तुम्ही सॅनिटरी नॅपकिन्स असतील त्याची सोय पाहिजे. कितीतरी गोष्टी अशा आहेत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या. जसं बालवाडी असते तशी पाळणाघरांची सोय पाहिजे, नाहीतर मुलांना कुठे ठेवणार. कॉमन जेथे जेवण मिळू शकेल, पोळी भाजी मिळू शकेल अशी केंद्र पाहिजेत. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट त्याच्यावर फारसं लक्ष नाही आहे. म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा 2 डबे होते, आता 3 झाले, पण बायकांची संख्या किती वाढली आहे काम करणाऱ्या. तर मग त्याची म्हणजे एक महिला लोकल सोडली की काही सगळं हे होत नाही. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या बाबतीत फारसा नीट विचार केला जात नाही असं मला वाटतं. प्लॅनिंगमध्ये अर्बन प्लॅनिंग करताना सुद्धा त्याचा विचार केला जात नाही. तो खोलवर केला पाहिजे. म्हणजे कशा प्रकारे स्त्रियांना सोयीचं होईल असं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. अगदी गाडीत एका डब्यामध्ये बायका चढतात तेव्हा आपल्या अंगावर काटा येतो की बापरे कशा चढत असतील, या उतरत कशा असेल. मग थोडंसं आपलं काहीतरी सवलत दिली, 2 महिला स्पेशल चालवल्या म्हणजे काय होत नाही. त्याच्यासाठी एक स्मूथ सगळं झालं पाहिजे, तसं होत नाही. ते कसं होईल हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. तुम्ही काय सांगाल याबद्दल? आता आणि ह्याच्याबरोबरच मला आता अलीकडे करोना काळानंतर जे वर्क फ्रॉम होम कल्चर सुरू झालं आहे ना, त्यात बायकांची जास्त ससेहोलपट होते असं मला वाटतं. कारण त्या घरात आहेत आणि घरात काम, म्हणजे मी आत्ता किती मुलींना बघते माझ्या आजूबाजूला, माझ्या घरातल्यासुद्धा, की दिवसभर म्हणजे सकाळपासून ते रात्रीपर्यंत त्या काम करत असतात. म्हणजे वर्क फ्रॉम होम आहे, फक्त त्यांना प्रवास करावा लागत नाही एवढंच आहे. पण घरातलंही पहा, स्वयंपाक करा, कुटुंबाचं सगळं पहा, मुलांचं पहा, सगळ्यांची मनं सांभाळा, वेळच्या वेळी त्या गोष्टी करा. आणि हे गृहीत धरलं जातं घरातल्या लोकांकडनं की काय करते ती, घरात तर आहे. म्हणजे वर्क फ्रॉम होम म्हणजे नेमकं काय करते ते त्यांना कळत नाही. मीटिंग्स चालू असतात तिच्या, त्याला कोणी लक्षात घेत नाही किंवा असं ते पटकन कळत नाही लोकांना अजूनही. पण ते खूप मला वाटतं जास्त झालं. आणि दुसरी एक गोष्ट मला वाटतं की ह्या वर्किंग वुमेनचा जो प्रॉब्लेम आहे तो मुळातनं आपण समजून घेत नाही आहोत. आपण आपल्याकडे काय आलं आहे, मुली सगळ्या सक्षम करतो आहेत आपण, म्हणजे पण त्या सक्षम मुलींबरोबर कसं राहायचं ना ते मुलांना नाही शिकवलं आहे आपण. खरं आहे. तर मला वाटतं की आधी आपल्याला पुरुषांना सक्षम करायला पाहिजे आत्ता त्या अर्थाने. म्हणजे ओरिएंटेशन पुरुषांचं सुद्धा व्हायला पाहिजे की आता तुम्हाला एकीकडे अर्निंग करणारी बाई हवी आहे घरात. म्हणजे दोघांच्या इन्कमवर सगळं घर चालतं, दोघांच्या घरावर तुम्ही म्हणजे इन्कम असेल तर घर घेताय, हे तुम्हाला एकीकडे हवं आहे. शिकलेली बायको हवी आहे, पण तिने काय करावं हे परत घरातली लोकं ठरवत जर असतील तर मग आपण कुठेच पुढे आलेलो नाही असं मला वाटतं. आपण कायदे केले, सगळं केलं, पण त्याच्या पलीकडे ते जी मानसिकता आहे ते आजही बदलले नाही ते, आणि कुटुंबाचीही नाही बदलली. आणि आम्ही नेहमी असं म्हणतो की स्त्री पुरुष, जेव्हा आम्ही म्हणतो की पुरुषसत्ताक व्यवस्था आणि ह्याच्याबद्दल, त्याच्यात फक्त पुरुष नसतात, तर पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या मानसिकतेच्या स्त्रियाही असतात. आणि त्यांच्या सुनांनाच नीट सांभाळून घेत नाहीत. म्हणजे जी बाई मुलीला सगळं हातात आणून देते ती तेच सुनांच्या बाबतीत करणार नाही असंही होतं आहे.
आज थोड्याशा बायका बदललेल्या आहेत, ज्या स्वतः कामं करत होत्या ना, त्या बायकांना थोडंसं कळतं की आपल्या सुनेला त्रास होत असेल, त्यात थोडंफार पण खूप कमी प्रमाण आहे. तर ह्या खूप म्हणजे वर्किंग वुमेनच्या ह्या बाकीच्या तर गोष्टी आहेतच ज्या सांभाळायला लागतात. आज मुंबईतलं तर आयुष्य असं आहे की पुरुषांनासुद्धा प्रवास करावा लागतो, बायकांनाही. ट्रेनच्या बाबतीत म्हणाल तर दोघांनाही त्रास आहेच, त्याच्या बाबतीत आपण म्हणू शकणार नाही. पण तरीही मला वाटतं की स्त्रियांची ही जी बाजू आहे, कारण तिच्याकडनं दोन्ही अपेक्षा केल्या जातात, अर्निंग पण आणि घर सांभाळणं ही आजही बाईची जबाबदारी आहे असंच मानलं जातं. आणि ते जर तुम्ही मानत असाल तर मला वाटतं की तिथे म्हणजे घर सांभाळणं ही पुरुष आणि बाई दोघांचीही जबाबदारी आहे. हे जोपर्यंत तुम्ही म्हणजे मुलांना शिकवत नाही तोपर्यंत बदल होईल असं मला वाटत नाही. खरं आहे. आता मी ज्योतिताईंना प्रश्न विचारेन की स्त्रीमुक्ती चळवळीला तुम्ही म्हणजे जेव्हा सुरुवात झाली तेव्हा काय सामाजिक किंवा मानसिक आव्हानं वाटली आणि स्त्रीमुक्ती चळवळ आज कुठच्या टप्प्यावर आहे आणि या चळवळीचं भवितव्य काय आहे? आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा पहिली गोष्ट आमचा सगळा प्रथम स्त्रीमुक्ती म्हणजे काय समजून घेण्यात झालं. कारण आपल्याकडे असं होतं की स्त्रीमुक्ती म्हणजे काय, तुम्हाला काय पुरुषांपासून मुक्ती पाहिजे का वगैरे असेच प्रश्न पहिल्यांदा असायचे. आणि पाश्चात्य चळवळीचा तुमच्यावर मोठा प्रभाव आहे वगैरे हे पण होतं. पण आम्हाला आमची नाळ ही आपल्याकडे 19व्या-20व्या शतकात जे सगळी समाज सुधारणेची जी सगळी चळवळ झाली त्याच्याशी आम्ही जोडून घेत होतो. पण त्याचाही अभ्यास करायला लागत होता. पण पाश्चात्य सगळं टाकण्यासारखं पाश्चात्य साहित्यामध्ये खूप काय काय होतं तेही आम्ही त्याचा अभ्यास करत होतो. असं दोन्ही होतं. पण मुळातच मुक्ती कशापासून पाहिजे हाच एक मुद्दा होता. तर त्याची आम्ही अगदी सोपी अशी व्याख्या केली, ती म्हणजे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, मानसिक या सगळ्या मध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान आहे. या दुय्यम स्थानापासून मुक्ती म्हणजे स्त्रीमुक्ती, इतका सोपा आम्ही त्याचा अर्थ लावून कामाला सुरुवात केली. पहिल्यांदा आम्हाला जो हे झाला तो म्हणजे कायद्यांचा. कारण असं की आपल्याकडे सगळे ब्रिटिशकालीन कायदे होते आणि हे ब्रिटिशकालीन कायदे म्हणजे अगदी बलात्काराचा कायदा म्हटला तर स्त्रीच्या चारित्र्याची चर्चा कोर्टात व्हायची. किंवा आपल्याला जर हुंड्याचा 62 साली बदलला होता पण देणारा आणि घेणारा दोघांनाही शिक्षा होती, मग कोण तक्रार करणार. म्हणजे असे हे सगळे जे तसे स्त्रियांच्या बाजूने नसलेले कायदे होते. म्हणजे घटनेने आपल्याला घटना आपली सुप्रीम आहे, त्यांनी स्त्री पुरुष समानता अगदी ठासून सांगितलेली आहे. पण ती प्रत्यक्षात येण्यासाठी अनेक प्रयत्न करायला लागले आणि ते अनेकांनी केले. म्हणजे स्त्रियांच्या एकूण कॉन्ट्रीब्युशनकडे म्हणजे जे काही योगदान स्त्रियांनी दिलेलं आहे त्याच्याकडे इतकं दुर्लक्ष होतं. म्हणजे मला असं आश्चर्य वाटलं की मी आज 50 वर्ष स्त्रीमुक्ती चळवळीत काढली, पण 5-6 वर्षापर्यंत मला माहीतच नव्हतं की इतक्या बायका घटना लिहायला होत्या. म्हणजे 15 बायका 16 बायका घटनेच्या ह्याच्यात होत्या, पण माहीतच नव्हतं, मला नावही माहिती नव्हती की कोण होत्या. मग नंतर ते हळूहळू कळायला लागले की इतक्या महिला होत्या, त्यांनी त्यांचे विविध विचार मांडले होते. तर अशा प्रकारे 75 सालच मुळात आलं ना, ते स्त्रियांच्या प्रश्नांकडे सगळ्या जगामध्ये अतिशय दुर्लक्ष केलं जात होतं. म्हणजे युद्धामध्ये बायका सगळ्या आघाड्या सांभाळत होत्या पुरुष युद्धावर गेले की, पण पुरुष परत आले की बायकांना पुन्हा स्वयंपाकघरात रवानगी होती. किंवा त्यांचं जे काही योगदान आहे ते म्हणजे अगदी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पण आपल्याला म्हटलं इतक्या बायका होत्या, पण जवळजवळ या स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा स्वातंत्र्य सगळीकडेच. तर हे योगदान जे दुर्लक्ष होतं तर प्रत्येक देशामध्ये बायका दारं ठोठावून सांगत होत्या की आमचं खूप योगदान आहे, ते तुम्ही विचारात घ्या. आणि त्यामुळे ते सगळं योगदानसुद्धा प्रत्यक्षात दाखवून देणं सरकारला हे सुद्धा एक फार मोठं काम होतं. त्याच्यासाठी विमेन स्टडी सेंटर झाली किंवा आता समजा आम्ही मुलगी झाली जेव्हा प्रयोग करायला सुरुवात केली, प्रयोग झाला की बायका आमच्याकडे तक्रारी घेऊन यायची की तुम्ही एवढं नाटक करताय तर आमचा प्रश्न पण सोडवा. मग समुपदेशन केंद्र सुरू झाली. त्याच्यानंतर म्हणजे ती सगळीकडे झाली. म्हणजे आम्ही ज्या मोठ्या मोठ्या यात्रा काढल्या स्त्रीमुक्ती संघटनेने आणि इतर संघटनांनी मिळून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये, या यात्रांचा खूप असा खोलवर परिणाम स्त्रीमुक्ती म्हणजे काय हे समजण्यासाठी झाला. ते काही त्याच्याने काही सगळे प्रश्न सुटतात असं नाही, पण निदान स्त्रीमुक्ती हा काय म्हणतो शब्द जाणं आणि ती संकल्पना समाजात जाणं हे फार मोठं काम त्यावेळेला झालं असं मला वाटतं. आणि ह्या शब्दाचा अर्थ ना परत चुकीचा लावला गेला त्या काळात. म्हणजे जे काम ह्या सगळ्याजणी करत होतं त्यावेळेला, म्हणजे गीता साने, छाया दातार ह्या ह्यांनी सगळ्यांनी सगळं लिहिलेलं आहे त्यावेळेला. आणि म्हणजे एक वैचारिक बेस पण आहे त्या सगळ्या चळवळीला. केवळ बाहेरून घेतलेला नाही आहे तो पाश्चात्य. म्हणजे सीमांत बोवा वगैरे यांची नावं आपण नंतर घ्यायला लागलो, पण आपल्याकडे ताराबाई शिंदे आहेत, आपल्याकडे जनाबाई आहे, सावित्रीबाई फुले आहेत. ह्या सगळ्यांनी तेव्हापासून हे सगळं सांगितलेलं आहे आणि ह्या सगळ्या सक्रिय होत्या त्यावेळेला.
म्हणजे इतक्या ताराबाई शिंद्यांचं तरी आपण सगळ्यांना माहिती आहे, स्त्री पुरुष तुलना वाचलं तर आजही काटा येतो की काय त्या काळात ती बाई फाडफाड बोलत होती असं वाटतं. तर हे सगळ्या बायका बोलणाऱ्या होत्या, म्हणजे आपल्याला एक परंपरा आहे. आणि ह्याच्या अगोदरसुद्धा हे येण्याआधी विभावरी शिरूरकरसुद्धा म्हणजे लिहित होत्या किंवा अनेक प्रश्न त्यावेळेला मांडले गेले होते. पण स्त्रीमुक्तीचा अर्थ नंतर ना कदाचित कुठेतरी भय होतं की बायका पुन्हा आपल्याबरोबर येऊन काय हक्क मागतायत, काय मागतात, ह्या भयाने मग त्या मुक्तीचा अर्थच खूप वेगळा लावला की पुरुषांपासून मुक्ती पाहिजे बायकांना, असं झालं तिथे. तर चुकीचा अर्थ लावल्यामुळे परत मधल्या काळामध्ये असं झालं की भय निर्माण केलं गेलं बायकांच्या मनामध्ये फार मुद्दाम टिंगल केली गेली. टिंगल पण केली गेली. विनोदी लेखकांनी हो, प्रचंड टिंगल अगदी केली म्हणजे त्याची. चांगले अगदी लोकप्रिय आणि महत्त्वाच्या लेखकांनी सुद्धा टिंगल केलेली आहे. नाही, मला तर आठवतं की त्यावेळेला जी साधारणतः 84 त्याच्या आधीची जी नाटकं आहेत, तर स्त्री मुक्तीवाली बाई म्हणजे ही घटस्फोट देणारी हो. बाई हो. किंवा ही म्हणजे एक मला कॅरेक्टर आठवते एका नाटकातली की त्यांनी मुद्दाम तिला सांगितलं की तू अशी जरा जास्त समानतेचा विचार बोलणारी बाई म्हणजे काय, तर तू एक झोळी घे, तू हे घाल, काय टी शर्ट घाल, जीन्स घाल, म्हणजे तू केस काप, म्हणजे स्त्री मुक्तीवाली. आणि कदाचित शक्य असं तर हातात सिगरेट पण ठेव, एक लेबल लावल्यासारखं. लेबल. नाही, आणि मी याच्यामध्ये मला image. ना एक नाटक कुसुम मनोहर लिहिलं, मी नाटकच सांगते त्याच्यामध्ये, मी नेहमी हे उदाहरण देते. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं, ते न्याय मागण्यासाठी ते जातात आणि ती ज्यांच्या घरात राहते ते पात्र आहे, ते सांगतं की मी गेलो होतो कोणाकोणाकडे आणि स्त्रीमुक्ती संघटनेच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तुझ्याबद्दल बोलण्याविषयी. आणि तिथे त्याने असं वाक्य आहे त्याच्यामध्ये की घरदार फुंकून सिगरेट फुंकत बसलेल्या बायका तिथे होत्या. म्हणजे अशा पद्धतीने नाटककारसुद्धा आपल्या ह्या सगळ्या चळवळीकडे इतक्या विचित्र नजरेने पाहत होते ना, म्हणजे हे समजून घेणं आहे खरं तर कन्सेप्ट क्लिअर. म्हणजे संवेदनशील लेखक जर स्त्रीमुक्ती चळवळ समजून घेणार नसेल तर मग आपण बाकीच्यांकडनं काय अपेक्षा करायची. आजही सिरियल्स मध्ये काय दाखवतात, सिरियलमध्ये पण ते म्हणजे बाई बाईची शत्रू आहे असं सगळ्यांवर ठसवलं जातं. पण असं आहे की हे सांगायला तुम्हाला ही विधवा आहे, ही परित्यक्ता आहे, ही अमकी आहे, तमकी आहे, अशा बायकांचे प्रकार करायचे. शत्रू केले. आणि ते शिकवलं कोणी तुम्हाला? कोणी शिकवलं? म्हणजे तुम्ही प्रत्येक जण म्हणणार की माझ्या आईने, पणजीने, आजीने, पणजीने, त्यांना कोणी शिकवलं? कोणी लिहिलं आहे सगळं हे असं करा म्हणून? असे भेद तुम्ही पुरुषांमध्ये बघता का? हा वांज आहे, खास स्त्रियांसाठी शिवी आहे. तर त्यामुळे हे तुम्ही आम्हाला आधी आमच्यात भेद करा म्हणून सांगणार आणि नंतर म्हणणार की तुम्हीच तुमचे शत्रू आहात, आधी तुमचं काय ते बघा आणि मग आमच्याकडे या. बरोबर. आत्ता तुम्ही नाटकांबद्दल बोलत होतात आणि तर त्यालाच जोडून मी पुढे प्रश्न विचारेन की मुलगी झाली हो सारखे नाटक तुम्ही आत्ता त्याचा उल्लेखही केला, तर त्या नाटकांनी समाजावर, या धाटणीच्या नाटकांनी समाजावर कसा प्रभाव टाकला? कारण आजही आपण बघतोय की सधन कुटुंबात सुद्धा हुंड्यासाठी वगैरे आत्महत्या केल्या जात आहेत. तर अजूनही नाटक म्हणा, साहित्य म्हणा, या सगळ्याचा प्रभाव अजूनही समाजावर पडला आहे की नाही? काय वाटतं तुम्हाला? साहित्यातनं येतं, नाटकातनं येतं. म्हणजे ज्योतिताईने ज्याला लिहिलं आणि लोकांनी पाहिलं, त्या काळात ती नाटकं पाहत होतो आम्ही सुद्धा सगळी. आम्ही लहान होतो कॉलेजमध्ये आणि त्याला ते नाटक पाहिल्यानंतर एक प्रभाव होतोच सगळ्यांवर. कदाचित त्याच्यामुळे पण आमची काय म्हणतात अप्रत्यक्षपणे एक घडण होत असते प्रत्येकाची, त्याचा प्रभाव होत असतो. पण एकूण वाचणारे किती आहेत आणि पाहणारे किती आहेत हा सुद्धा प्रश्न आहे. म्हणजे आपली जी लोकसंख्या आहे त्या तुलनेने, आणि त्यामुळे ते लोकांपर्यंत पोचत नाही. म्हणजे त्या सांगतील आपल्याला की काय त्याचा प्रभाव किती होता त्यावेळेला ना. मला वाटतं अनेक ठिकाणी याचे प्रयोग झालेले आहेत. तूच लिहिलेलं आहेस की आम्ही मुलगी झालीची पिढी आहे. हो, आम्ही मुलगी झाली ह्या नाटकाचीच पिढी आहोत. म्हणजे मला आठवतं की त्यावेळेला असं वाटायचं की अरे हे किती छान दाखवत आहेत ह्या सगळं, आणि हे गेलं पाहिजे. म्हणजे ज्याला हुंडा घेणाऱ्या त्या अशा मुलांना उभं करतात आणि प्रत्येकाची किंमत लावली जाते टॅग लावून, त्याला इतकं ते असं म्हणजे कोणीतरी चपराक मारणं गरजेचं असं वाटत होतं. पण त्याचा जसा एक आहे ना प्रभाव, तो आजही नाही पडला आहे. म्हणजे लोकांना ते पाहायला आवडतं आहे, हे होऊ नये आपल्याबरोबर असं वाटतं आहे. पण परंपरांच्या नावाखाली आजही तेच आपण करतो आहोत ना. म्हणजे निर्मलाताई सांगतील, कारण त्यांनी ह्याच्यासाठी काम केलेलं आहे हुंड्या चळवळीचं आणि ह्याचं. तुम्ही बोला थोडंसं त्याच्याविषयी. हां, म्हणजे तुम्ही सांगितलं तरी चालेल की एकंदरीत हुंडा अजूनही ही जी प्रथा सुरू आहे, तर का म्हणजे अजून ती का ही प्रथा सुरू होते, उलट आणखीन त्याच्यामध्ये भर पडलेली आहे. म्हणजे त्याच्यावर एक वेगळं संशोधन करण्याचा विषय आहे. जसं ज्योतिताईंनी सांगितलं की हुंडा देणं आणि घेणं दोन्ही गुन्हा झालं, परंतु मुळामध्ये हुंडा काय ही संकल्पनाच लोकांना अजून क्लिअर नाही आहे. मुलीच्या सुखासाठी जर वडिलांनी दिलं
एखादी संपत्ती, तर ते हुंडा होत नाही. ती अमुक एक कालावधीच्या मध्ये तिच्या नावाने रजिस्टर केली पाहिजे. ती नाही केली तर तो गुन्हा होतो हे पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा बऱ्याच वेळेला माहीत नसतं. बरोबर. आणि तुम्ही मला सांगा की हुंड्याचे किती कन्व्हिक्शन झाले. हुंड्याच्या विरुद्ध तक्रार करायला कोण जातच नाही, कारण जो तक्रार करेल त्याला पहिल्यांदा शिक्षा होणारच आहे, कारण दिलास का शेवटी, हा मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या कॉन्सेप्ट क्लिअर नाही. आणि तिसरं म्हणजे कसं होतं की आता मुली शिकायला लागल्या आणि ही जी मोठी मोठी लग्न होतात 3-3 दिवस 4-4 दिवस, त्याचं जे मोठं औडुंबर मानलं जातं आणि ज्याची ताकद नाही ते सुद्धा त्या कॉम्पिटिशनमध्ये जातात आणि अनुकरण करतात. म्हणजे एका मोठ्या तरी धनाढ्य श्रीमंत व्यक्तीचं जे लग्न आहे ते मीडियासुद्धा इतक्या ह्यानी पद्धतीने त्या चवीने दाखवतं आणि त्याला एक मोठा स्टेटस आणतो. ते बघून जो करत नाही त्यांना असं वाटतं आपण कुठेतरी पाठी राहिलो की काय. आणि दुसरी म्हणजे ज्याला मुलीसुद्धा मुलींचे आईवडीलसुद्धा मुलांकडे जर हुंडा नाही मागितला तर ते सांगतात की नाही नाही तुम्ही असं का करता, तुमच्यामध्ये काहीतरी कमी असेल. त्यामुळे हा एक मोठा प्रश्न आहे. मुलींना तुम्ही शिकवलं, मग जर तुम्ही शिक्षण म्हणजे काय, पहिलं तुम्ही हुंडा न द्यायला सांगा की आमची मुलगी शिकलेली आहे, आम्ही हुंडा देणार नाही. उलट जास्ती शो ऑफ होतो की आम्ही आमच्या समाजामध्ये प्रतिष्ठा होणार आहे, आम्ही तुम्हाला अमुक गाडी देऊ, ते झाल्यानंतर तमुक करू वगैरे सगळं. आणि नंतर मग ते स्टॉप झालं का तिचा छळ सुरू होतो. तर मला असं वाटतं की एज्युकेशनचा मुळामध्ये अर्थ काय हेच आपल्याला कळलं नाही आहे. आणि हा हुंड्याचा प्रकार आहे ना दिवसेंदिवस वाढत आहे, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये वाढत आहे. त्याच्यासाठी आपल्याला अजून खूप मोठी चळवळ निर्माण करावी लागेल. तर काय करायचं, कसं करायचं ते प्रत्येकाने. तर हे हुंड्याचं पण ना मी पाहिलंय कोकणामध्ये हा प्रकार नाहीये. हां. कोकणामध्ये हुंडा पद्धत नाहीच नाहीये. आहे. हां. म्हणजे आजही लग्न होतात ते अर्ध्या खर्चाने, कोणत्याही अपेक्षा नसतात. कदाचित मला असं वाटतं ह्याचं एक काय म्हणतात जो फ्युडल मानसिकता आहे ती त्याच्याशी सुद्धा संबंध असेल. म्हणजे सरंजामशाही जी आहे ना अशी, त्या अर्थाने ते आजही कदाचित त्या बाजूला जास्त आहे. आणि नाही, लग्नांना रिस्ट्रिक्शन्स खूप असतात. म्हणजे तुमच्याच जातीतला मुलगा तुमच्या मुलीपेक्षा उंच, म्हणजे वय शिक्षण पैसा उंची असं आम्ही म्हणतो. मुलगा 4 अंगुळं वर हवा. हो. मग 4 अंगुळं वर हवा तर ते उत्तम प्रॉडक्ट त्या जातीतलं असतं ना. मग त्याला जास्त डिमांड असते आणि पालकांना वाटतं की ह्याच्याशीच लग्न करून माझी मुलगी सुख होईल. मला आणखीन एक सांगायचं आहे की पुष्कळदा हल्लीच्या दिवसात ना अशी एक पद्धत झालेली की हे स्त्रीमुक्तीमुळे सगळं होतं आहे. तर माझं म्हणणं की समाजात किती व्यक्तिवाद वाढला आहे, तो काही स्त्रीमुक्तीने नाही आणलेला. तुम्ही सगळं माझं आणि मुलांना तुम्ही व्यक्तिवादच शिकवता. मग तो व्यक्तिवाद असा मला सगळं पाहिजे, मग त्यामधूनच हे सगळं सुरू होतं. मग त्या व्यक्तिवादाच्या मुली पण बळी होतात. खरंय. म्हणजे व्यक्तिवाद काय फक्त पुरुषांपर्यंत राहत नाही, तर स्त्रियासुद्धा त्या व्यक्तिवादाच्या बळी होतात. मग त्यांनाही वाटतं की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आता लग्न संस्थेबद्दल आपण एकंदरीत म्हणजे हुंडा, लग्न ह्या विषयावरती बोलतोय. तर लग्न संस्था मोडीत निघते का? आणि आता अनेक मुली असं म्हणतायत की आता आम्हाला काही लग्न वगैरे करायचं नाही किंवा या फंदातच पडायचं नाही. तर मग यापुढे समाजासमोर लग्न होतील न होतील काय आव्हानं असतील? कारण त्या स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत. आणि विवाह संस्था आपल्याकडे किती आपण म्हटलं तरी मोडीत वगैरे निघणार नाही. कारण जी आजूबाजूला ज्या मानसिकतेचे परंपरावादी लोक आहेत ते मोडीत काढूनच देणार नाही. आता मध्ये अलीकडे गुजरातमध्ये अजून झाला नाही तो नियम, पण ते नियम आणतायत की मुली आईवडिलांच्या परवानगीशिवाय लग्न करताच येणार नाही. म्हणजे पुढची तर गोष्ट वेगळीच आहे, जात व्यवस्था. आणि ह्याच्या तर तुम्ही म्हणजे एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की ह्या जात व्यवस्थेतनं बाहेर यायचं असेल आपल्याला तर इंटरकास्ट लग्न व्हायला पाहिजे. आणि स्पेशल मॅरेज ऍक्ट इंटरफेथ लग्न होण्यासाठी धर्मीय लग्न, म्हणजे आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न जितकी होतील तेवढी तुम्ही एक समाज म्हणून तो संकराने एकत्र याल आणि ही माणुसकी सुद्धा येईल त्याच्यातनं. आपण ज्याच्याबद्दल बोलतो म्हणजे संकुचितपणातनं बाहेर येऊ शकतात लोक जेव्हा तुम्ही जास्त बाहेर, म्हणजे तुम्ही काय म्हणता तुमचा जो जगण्याचा अवकाश आहे ना तो विस्तारच जातो ज्याला तुम्ही अनेक लोकांना, अनेक धर्मांना, अनेक जातींना एकत्र घेऊन राहता. तेव्हा आता आपला सगळा समाजच इतका संकुचित होत चालला आहे ना की त्यांना ते अजून विवाह संस्था, त्यामुळे मला वाटतं मोडीत निघणार नाही. ही बोलणाऱ्या काही आत्ताची जी पिढी आहे ना ती बोलते आहे, त्या कमी आहेत पण त्या वाढाव्यात असं मला स्वतः वाटतं स्वतःला. का, कोणत्या अर्थाने की विवाह संस्था हवी आहे आपल्याला, असं नाही आहे की विवाह संस्था नको आहे,
पण त्याच्या बरोबर येणारे जे नियम आहेत ना त्या विवाह संस्थेवर, ते फार घातक आहेत असं मला वाटतं. ते पूर्णपणे पुरुष केंद्रीय आहेत आणि त्या विवाह संस्थेच्या सगळ्या नियमांमध्ये स्त्री ही दुय्यम स्थानावर आहे. ते जर तुम्ही बदललेत ना तर कदाचित ही मागणी होणार नाही. का मुलींना नको आहे राहायला किंवा त्या बेड्यांमध्ये असं वाटते त्यांना? कारण हे आपण मगाशी जी चर्चा केली ना की हे सगळे नियम आहेत ते त्यांच्यासाठी आहेत. ते नियम मुलांसाठी नाही आहेत अजूनही. म्हणजे ती हुंड्या देण्याची पद्धत असू देत, घरकाम असू देत, वागणं असू देत, सगळ्यात रूढी पाळणं असू देत, तुमचे सगळे व्रतवैकल्य करणं असू दे, सगळं मुलींच्या डोक्यावरती भार आहे. पुरुष सगळ्यातनं मोकळा आहे त्याच्या अर्थाने. त्यामुळे मग त्यांना वाटतं की नको हे सगळे, आपण दोघं वेगळं राहू, एकटं राहू. काय काय एकटं आज कितीतरी मुलींना असं वाटतं का आम्ही एकट्या पण राहू, तर तयार आहेत राहायला एकट्यासुद्धा, की त्यात म्हणजे मोकळेपणाने कमीत कमी जगता येईल. माझी बॅग मी सॅक लावीन पाठीला आणि जाईन कुठेतरी फिरायला. हे जे त्यांच्या मनात येतं त्याचं कारण त्यांना आत्तापर्यंत बेड्या घातलेल्या आहेत. त्यांना स्वातंत्र्याचं हेच दिलेलं नाही आहे आपण अवकाश. त्यामुळे मग त्यांच्या मला वाटतं नाही, स्वतंत्र वृत्तीच्या मुलींना तरुण मुलांना झेपत नाहीत. हां, असं म्हणूया आपण. खरं आहे. पण आता स्त्रीमुक्ती चळवळीची मगाशी तुम्ही एक मुक्तीची खूप छान व्याख्या सांगितली. म्हणजे तुम्ही जे समजून घेतलं आणि त्यानंतर पुढे तुम्ही जसं ती चालवत नेलीत. पण खरंच जेव्हा स्त्रीमुक्ती चळवळीमुळे स्त्रिया आजच्या स्वतंत्र झाल्या आहेत का असं वाटतं का? म्हणजे त्याचं काहीतरी परिणाम छान दिसून आला आहे का? नाही, निश्चितच झाल्या आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा 50 वर्षापूर्वी जे काही झालं त्याच्यात आणि याच्यात किती आता मध्यंतरी म्हणजे लोकांना सहज कळत नाही. पण आता समजा महिला धोरण आलं 1994 साली, तर इवन आज झोपडपट्टीतल्या बाईला सुद्धा तिच्या नावावर तिचं घर आहे. म्हणजे हे आपल्याला लक्षातच येत नाही की ती सहज फोटो पास काढून दाखवते माझ्या नावावर घर आहे. म्हणजे तुला सहज जा चालते हो घरातनं असं म्हणण्याची सोय नाही आहे आता. अनेक बचत गटांना बायकांना पत मिळाली, अनेक गोष्टी झालेल्या आहेत. खरं म्हणजे काही झालं नाही वगैरे काही नाही. गेल्या 70 वर्षात स्वातंत्र्यानंतर 75 वर्षात बऱ्याच गोष्टी स्त्रियांच्या, पण त्याला झगडा करायला लागला आहे. मी असं नाही म्हणत. म्हणजे आता जेव्हा आम्ही चळवळीत आलो तेव्हा राजकीय रिझर्वेशन वगैरे पाहिजे याच्यावर आम्ही काही विचारच केला नव्हता. जसं माझ्या आईच्या पिढीला काय वाटायचं की घटना इतकी समानता आहे की आम्हाला मिळेलच समानता पुढे. पण आमच्या पिढीला असं लक्षात आलं की अरे हे काय पुरुष देत नाहीत आपल्याला राखीव जागा. मग ते राजीव गांधींच्या काळात ती घटना दुरुस्ती झाली परत. म्हणजे हा जो गर्भपाताचा हक्क 72 साली मिळालेला आहे. आज अमेरिकेच्या बायका गेल्या निवडणुकीतसुद्धा गर्भपातासाठी भांडत होत्या हक्कासाठी. म्हणजे अनेक गोष्टी आपल्याला बाकी आपण जर तुलना केलं खूप गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत. त्या मिळाल्या नाहीत वगैरे असं मला अजिबात वाटत नाही. पण अजून पुष्कळ मिळायचं पण आहे, असं पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगते. म्हणजे परत महिला धोरणाचाच विषय सांगते की महिला धोरणाच्या वेळेला आम्ही सगळ्यांनी मागणी केली की मुलींना सुरक्षा पाहिजे तर 30% पोलीसमध्ये बायका पाहिजेत. पण 30% पोलीसमध्ये बायका पाहिजे अशी मागणी 94 साली करून आजसुद्धा फक्त 13% मुली पोलीसमध्ये आहेत. का एवढ्या कमी आहेत? कारण पोलिसांना शिफ्ट असते. ते आपल्याकडच्या समाजात मान्यता नाही त्याला. त्याच्यासाठी मुली 12वी झालेल्या 55% मार्क, त्यांचं फिजिक चांगलं पाहिजे. त्यांना खेळायला मैदानच नाही आहेत. तर त्यांचं फिजिक कसं चांगलं होणार? पाळी झाली की मुलीला बाहेर जाऊ नको म्हणून सांगतात. खेळायचं नाही, हे नाही, या सगळ्या गोष्टी आहेत. ह्याच्यातनं म्हणजे नुसता कायदा करून पण होत नाही. जे आम्ही अगदी जोरात मागणी केली आणि शासनाने ती मान्य केली की 30% जागा पाहिजेत. मग ह्या सगळ्या गोष्टींचा पण विचार केला. म्हणजे करताना सुद्धा त्या दृष्टीने म्हणून मी इन्फ्रास्ट्रक्चरचं हे केलं की खेळाचे ग्राउंड मुलींसाठी आहेत का? नाहीच आहेत. तुम्ही एखाद्या सुट्टीच्या दिवशी असं खिडकीतनं बाहेर बघत मला सगळे पुरुष क्रिकेट खेळताना काय काय खेळताना दिसेल. तुम्हाला एक तरी बाई किंवा मुलगी बाहेर दिसते का? का नाही दिसत? याचा आपण समाज म्हणून विचार करतो का? आत्ता जरा मुली क्रिकेट नाही तर पूर्वी मुलगी म्हणजे कॅडबरी घेऊन त्या खेळाकडे नाचत जाणार. नाही, पण हे असलं ना तरी म्हणजे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायला लागले आहेत. आता जसं सांगितलं की स्वतःचं घर घ्यायला लागल्यात, हक्कांसाठी भांडायला लागल्यात. ह्या चांगल्या गोष्टी ह्या चळवळीने दिलेल्या आहेत. पण मला आत्ता मी बऱ्याचदा आत्ता पण म्हटलं होतं ते की मला आता एक दुसरं परत चित्र मुलींच्या बाबतीमध्ये असं दिसतंय आत्ताच्या पिढीचं की कॉर्पोरेटमधल्या मुली असू देत किंवा मोठ्या पदांवरच्या असू देत, ह्या परंपरावादी परत व्हायला लागल्यात असं मला वाटतं. जाणीवपूर्वक केलं जातंय, जाणीवपूर्वक केलं जातंय. आणि बाहेर जे सगळे इव्हेंट चाललेत ना आपल्या संपूर्ण सणाचे आणि उत्सवांचे आणि व्रतवैकल्यांचे आणि लग्नाचे,
त्या इव्हेंट्सनी त्यांना त्याचा मोह आहे त्यांना सगळ्यांना. म्हणजे मला जेव्हा मी ट्रेनमधनं जाते आणि छान ब्लेझर घातलेली मुलगी माझ्या बाजूला उभी आहे आणि त्यांच्या गप्पा कसल्या चालल्या, तर मार्गदर्शनातले गुरुवार करतोय आम्ही. म्हणजे तुझा गुरुवार आहे, मी आज रजा, म्हणजे मी त्या काल आले नव्हते मी, कारण काल गुरुवारचं उद्यापन होतं. त्याला मग आम्ही वाटतो की स्त्रीमुक्ती चळवळीने एवढ्या वर्ष जे काम केलं ते कुठे पोचले मग ह्यांच्यापर्यंत. ह्याच्यातनं जर त्या बाहेर पडत नसतील, कारण एक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मनुस्मृतीमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे की बाईला जर ती चंचल आहे, ती कुठेही जाऊ शकते, तिच्या पायात जर बेड्या घालायच्या असतील तर तिला घरामध्ये स्वयंपाकघरात कोंडा, तिला चांगले अलंकार द्या, दागिने द्या, सगळी भांडी कुंडी घासायला लावा. हे लिहिलेलं आहे बरं का त्या श्लोकांमध्ये. आणि असंही सांगितलं आहे की तिला व्रतवैकल्यात गुंतवा. आज परत बायकांना व्रतवैकल्यात गुंतवलं जातं आहे आणि त्याचे इव्हेंट करतात. म्हणजे फुलेवाड्यामध्ये जाऊन ज्या ज्योतिबांनी आणि सावित्रीबाईने आम्हाला शिक्षण दिलं मुलींना आणि इथपर्यंत आणलं, त्या वाड्यात जाऊन जर तुम्ही वडाला धागे गुंडाळणार असाल तर मग म्हणजे कुठे आहोत आपण. तर हे पण आहे. म्हणजे एकीकडे सगळं मिळालं पण एकीकडे त्या खूप परंपरावादी होत चालल्यात. नवीन सिरियल आलंय त्याच्यामध्ये महात्मा फुले सिरियलचा पण परिणाम त्या सावित्रीबाईंच्या लग्नाचा 4-5 दिवस लग्न हो, दाखवलं. लग्न आता तर सोहळा. हल्ली प्रत्येक लग्न 4-5 दिवस दाखवतातच आणि मग असं लग्नाचा धूमधडाका सिरियल्समध्ये चालू असतो. पण महात्मा फुलेंनी असं होऊ नये म्हणून सत्यशोधक लग्न हे केलं, तेही दाखवा. त्यांनी पुढे सत्यशोधक समाजात ते तशीच लग्न केलेली आहे त्याच्यानंतर त्या समाजाच्या लोकांनी. ती न करता तुम्ही म्हणजे त्याच्याविषयी म्हणजे मग काय समाजावर संस्कार काय होणार आता बघताना, वा काय त्या काळची लग्न पण मग हे होती, चुकीचं कसे दाखवलं विधी जातंय होते. ना, म्हणजे चुकीचंच दाखवलं चर्चा जातं. याच्यावरच होणार ना. तुम्ही नंतर कळाल पण सत्यशोधक लग्न, किंवा असंही म्हणू शकतो आपण की हे सगळं बघूनच त्यांनी सत्यशोधक लग्न केली. पण तरीही हे सगळं तुम्ही दाखवण्यामुळे काय लोकांच्या मनावर परिणाम होतो, काहीतरी आपली ट्रॅडिशनल दाखवण्यासाठी. म्हणजे ते केवळ दिखावा किंवा ते एक दिखावा. आहे की बघूया चला प्रेक्षक तिथे टिकला पाहिजे याच्यासाठी त्याचं बाजारीकरण केल्यासारख्याच गोष्टी तिथे घडत आणि आहेत. ह्या सिरियल्स हां. ज्या आणि मला आता नेहमी वाटतं की इतक्या मागे आहेत ना ह्या सिरियल, परत तुम्हाला मागे घेऊन जात आहेत. म्हणजे मराठी असू देत, हिंदी असू देत, चॅनलवर दाखवले जातात विशेषतः त्या सिरियल्स तुम्हाला इतकं वर्ष मागे घेऊन जातात आता आणि त्याच्यातच अडकवत आहेत, बाईला सुद्धा त्याच्यात अडकवत आहेत असं मला वाटतं. नाही, आणि हिने तर मार्गशीर्षाच्या उपवासाबद्दल हो. सांगितलं ना. आमच्या कुठे तरुणपणी काय मार्गशीर्ष आणि उपासन पोथी काहीच नव्हतं. हे नव्याने आलंय सगळं आणि हे पद्धतशीरपणे बायकांना रुजवलं जातंय. गेली म्हणजे 30-40 वर्ष बायकांना पुन्हा आतमध्ये नेण्याचा त्याच्यात म्हणजे अनुभव. ह्यांनी सुरुवात केली, पण हे गेली 20-25 वर्ष तर जोरात चाललंय. नाही, त्याच्यात काय माहिती का आणखीन की तुम्हाला म्हणजे असं कसं सांगितलं जातं बायकांना की तुमचा मुलगा मरेल किंवा नवऱ्याला काहीतरी होईल वगैरे. पुरुषांना सांगा ना, असं करतील का ते उपास मार्गशीर्षाचे? कोणी करणार नाही. मग हे सगळं बायकांच्या गळ्यात घालून त्यांना इतकं पद्धतशीरपणे त्याच्यात लोटलं जात आहे. परत नवरात्रीचे उत्सव आणि त्या साड्या हे पण आपण चित्र बघतो. म्हणजे त्या काळात सुद्धा पुन्हा एकदा मुलींना तुम्ही जर साड्या नेसत नाही जा हे करा, सगळं म्हणजे ते मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि त्यातूनच चाललेलं अगदी पण आहे. त्याबद्दलचं आर्ग्युमेंट काय असतं माहिती आहे ना, अहो आम्ही वाढदिवस पण एवढे पैसे खर्च करून करतो, तर मग लग्न काय एकदाच होतो असे होतं. त्यामुळे खरे खरे. आता थोडं आपण राजकारणाकडे येऊया. राजकारणात सुद्धा आता महिला आपण बघतोय सक्रिय आहेत राजकारणामध्ये. पण आता राजकारणात महिला येऊनही ते राजकारणाची भाषा ही शिवराळ आहे आणि भ्रष्टाचारही आहे, तो काही कमी झाला आहे असं नाही. तर काय सांगाल त्याबद्दल? हे खरं दुर्दैवी परिस्थिती आहे की राजकारणामध्ये नुसती भाषा शिवराळ नाही आहे, तर वर्तनही तसंच आहे, शिवराळ आहे. मनी पॉवर, मसल पॉवर, आणि आता इलेक्शन निवडून येण्याचे फंडे बदललेले आहेत. मुळामध्ये ते इलेक्शन आहे की नाही हा आम्हाला डाऊट वाटतो. मुळामध्ये लोकशाही पद्धतीने जे काही लोक निवडून येतात ती खरंच लोकशाही पद्धत आहे की अनेक संस्थांना एकत्र घेऊन तो एक रिझल्ट डिक्लेअर केला जातो आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जो फिट असेल, द सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असं झालं आहे त्याच्यामध्ये. तिथे बायकांचं असं सर्वायवल नसतंच तिकडे. कुठून पैसा आणणार, कुठे मसल पॉवर टाकणार, कुठे मनी पॉवर, आणि हे सगळं झाल्यानंतर जातपात तर आहेच, फॅमिली ट्रॅडिशनसुद्धा आहेत त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे स्त्रिया आणि मुळामध्ये काय झालेलं आहे, गुण, मेरिट्स, कॉम्पिटिटिव्हनेस हे आता डिस्क्वालिफिकेशन झालेलं आहे. म्हणजे ही आपल्याला डोईजड होत असेल तर हिला पहिल्यापासून निप इन द बड म्हणतात, तर तिला ऑटोमॅटिकली म्हणजे जी परिस्थिती आहे तीच गुणी किंवा कॉम्पिटिटिव्ह किंवा ऑन मेरिटोरियस बेसिसच्या स्त्रीला नाही आहे, तशी होऊन नाही दिलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला जर बघतं की कॉम्पिटिटिव्ह किंवा चांगल्या म्हणजे इन द सेन्स मेरिटोरियस
क्वालिफाईड इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या स्त्रिया भरपूर आहेत, परंतु त्या जर इलेक्शन हरतच असतील आणि घरचा पैसा कशाला लावायचा म्हणून, तर मग ती कशाला इलेक्शनमध्ये येईल, असं सगळा प्रकार झालेला आहे. नाही, प्रेशर कसं आहे की म्हणजे आता सरपंचपती म्हणतात ना, म्हणजे बाई सरपंच झाली तरी पतीच सगळं चालवतो. हे जे काही पुरुष, आणि आता तर नवीन आपल्याला दिसतं ना, तेच मी घराणेशाही कुटुंबात सांगितलं. नगरसेवक पुरुष असला आणि रिझर्व झालं की लगेच बायकोला देऊन बायको, हो, टाकतात. हो. दॅट्स व्हॉट ना, म्हणजे विदिन फॅमिली, घराणेशाही तेच म्हणते की विदिन फॅमिलीच ते फिरत असतं, तिथेच फिरत असतं. एखादी तळागाळातली कार्यकर्ता किंवा चांगली क्वालिफाईड जर बाई असेल तर तिला आतून ते सपोर्ट नसो, उलट ती कशी पडली जाईल किंवा तिला कसं पाडलं जाईल, ह्याचे आम्ही स्वतः अनुभव घेतलेले आहेत. नाही, पण राजकारणात कसं आहे की तुमच्या घरात राजकारण असेल तर मुलांच्या मध्ये ते येतं, म्हणजे ते काही लागलीच त्या अर्थीची घराणेशाही त्या मी म्हणत अर्थीची नाही. घराणेशाही नाही, परंतु जसं एक जी बाई नव्हतीच करत, लगेच तो वॉर्ड झाला रिझर्व स्त्रियांसाठी, मग ती घरातलीच बाईला तिकडे, आणि मग परत मग अनुकंपा, सहानुभूत्या, आणखीन सगळं आणि अनेक आहेच. गोष्टी आहेत परत त्याच्या मागे, वेगवेगळ्या पद्धतीचं एक्सप्लॉयटेशन पण आहे त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली, वेगवेगळ्या स्त्रियांचं. प्रकारचं एक्सप्लॉयटेशन एवढं त्याचं आहे. एक भय बाईला पण हां, कायम कुठलीही जी असतं. स्त्री असेल तिला एक्सप्लॉयटेशनचं भय इतकं असतं की आपल्याला आपण व्हिक्टिमाइज होऊ ह्याच्यामध्ये. आणि मग मुळामध्ये राजकारणामध्ये आपण जातो कशाला की 80% समाजकार्य असतं आणि 20%च राजकारण असतं. ह्याच्यामध्ये 20% हल्ली समाजकारण झाले, मेजॉरिटी तर सगळं एक मटेरियलिस्टिक, ज्याला म्हणतात ना प्रमोटिंग युअर ओन, म्हणजे आपापले जे ह्या आहेत त्या अजेंडाज आहेत, पर्सनल अजेंडा, तेच पुढे केलं जातं जनतेच्या नावाखाली वगैरे. तर मग मेरिट बेस्ड इलेक्टिव्ह मेरिट्स असलेल्या राजकारणातला पोषक वातावरण होऊ नये अशा प्रकारचीच व्यवस्था निर्माण केली जाते हळूहळू. पण आपल्याकडे एकेकाळी इतक्या खंबीर राजकारणी स्त्रिया होत्या, म्हणजे अगदी मार्गारेट आल्यापासून निर्मलाताईंपर्यंत आम्ही पाहिलं, जे आपल्या महापौर असतील आधीच्या सुद्धा. आणि आत्ताचं हे काही वर्षातलं बिघडलेलं सगळं राजकारण आहे ना, त्यांनी सुद्धा ती पातळी खालीच आणली. मग ती बायकांची सुद्धा आणली आणि पुरुषांची पण आणली, दोघांची आणली. पण मग विधानसभा आणि लोकसभा ह्याचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये मग महिलांना पुरेसं प्रतिनिधित्व अजूनही नाही आहे का? 29 साली हां, येणार आहे. येणार आहे असं आता काय? असं आहे की पार्लमेंट किती वर्ष बोलू का? मागणी हां. झालेली आहे. ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की बऱ्याच वर्षांनी मागणी करून 30-35 वर्ष, आपण 31 वर्ष ही मागणी करून आता ती घटना दुरुस्ती झालेली आहे. आणखीन पण 2 सर्व गोष्टी. पक्षीय पुरुष त्याच्या विरुद्ध होते. हां. पण निदान ते बिल पास झालेलं आहे. आणखीन डिलिमिटेशन चं कमिशन इस्टॅब्लिश झालेलं आहे. आणि संख्या, ह्या 2 गोष्टी ज्या आहेत, तर एखादी जर कॉन्स्टिट्युएन्सी स्त्रियांसाठी रिझर्व करायची तर रिझर्वेशन शेवटी तुम्हाला करावं लागेल ना स्त्रियांसाठी. तर ते काम आता सुरू झालेलं आहे. आणि असं वाटतं, असं म्हणजे निदान भास तरी केलेला आहे, अजून काय सांगता येत नाही की प्रत्येक वेळेला ते पुढेच ढकललं जातं. खरं म्हटलं हे 10 वर्षापूर्वीच यायला पाहिजे होतं. आणि ज्यावेळेला विशिष्ट ज्यांना मेजॉरिटी होती, थम्पिंग मेजॉरिटी, ब्रुटल मेजॉरिटी ज्यांनी होती, त्यांनीसुद्धा हे केलं नाही. पण आता नाईलाजानी तरी त्यांनी जाताना प्रधानमंत्री म्हणाले की आल्या की आम्ही तुम्हाला चांगली बातमी देतो. पार्लमेंट जेव्हा नवीन झालं त्याला सांगितलं की करणार आहोत, म्हणजे बुंदीचा 29. लाडू तुम्हाला देणार आहोत, असं झालं ना शेवटी. अजून बुंदी तयार व्हायची बुंदी तयार व्हायची. म्हणजे बायकांना एवढं आवडलं की काय गुड न्यूज वगैरे देतात. त्यात ह्यांना 20, म्हणजे ती जर तुम्ही कंडिशन्स बघितल्या तर डिलिमिटेशन तो निर्माण होणार कमिशन, त्यानंतर ते सगळीकडे फिरतील, मग ते वॉर्ड्स किंवा हे वेगळे होतील. ते सगळं झाल्यानंतर मग लॉटरी वगैरे केल्यानंतर दॅट विल टेक लॉंग टाईम. म्हणजे 2029ला कदाचित महिलांना 33% आरक्षण येण्याची शक्यता आहे पार्लमेंटमध्ये. पण ती शक्यता अजून 29 आलं का आणखीन काहीतरी जर केलं तर नवल नाही. आणि कायदे करण्याचं मुख्य काम हे विधानसभा आणि लोकसभेतच असतं. तिथेच तुम्हाला काही देणार नाही आणि मग ग्रामपंचायतीत तुम्ही समाधान मानून घ्या. आणि तिथे सुद्धा बायका, जिथे ग्रामपंचायतीत बायका आलेले आहेत तर त्यांनी पाण्याचे प्रश्न, टॉयलेटचे प्रश्न, शाळेचे हे घेतलेले, हे अगदी दिसतंय आपल्याला. काही बायकांनी खूप छान काम केलं. म्हणून तर 33% 50% झालेत
आता. आणि जवळजवळ बायका 60% हीच पुरुषांना भीती वाटते की ह्या चांगलं. पूर्वी आठवतं ना, जेव्हा नगरपालिकेमध्ये 33% झालं ना, तेव्हा असं म्हणायचे ह्या 33% येतील, मग नंतर ओपनवर उभे राहतील आणि मग ह्याच जास्त येतील आणि मग पुरुषांना काही होणं, पुरुषच 33% जातील. आता राजकारण बघितलं तर साधारणतः पुरुष केंद्रित आहे असं आपण बघतो, कारण अजूनही आपल्याला ते Obviously, दिसूनच हो, येत आहे हो. आपल्याला. पण मग महिलांना राजकारणात जर यायचं असेल तर किती संघर्ष करावा लागतो आणि कसा? कारण आता बघतोय आम्ही तुमच्यासारख्या अनेक हो. महिला पण बघतोय आपण, पण मग काय असं म्हणजे असं आहे की ह्याचं उत्तर जे मी देईन त्याला तुम्ही नकारात्मक घेऊ नका, कारण जी परिस्थिती आहे ती तशी नकारात्मकच आहे. आणि ती सकारात्मक करायची असेल तर आपल्याला संघर्ष करावा लागेल ह्याच्यासाठी. परंतु प्रश्न असा आहे की जसं सांगितलं की स्त्रियांना ह्या सगळे जी मगाशी सांगितले ते इतक्या प्रकारच्या आव्हानं आहेत की जे त्या आव्हानांमध्ये म्हणजे इम्पॉसिबल कुठल्याही चांगल्या जिला मेरिटोरियस राजकारण करायचं आहे तिला येणं मुश्किलच आहे तिकडे. एक तर घरातून सपोर्ट नसतो, त्यानंतर जसं यांनी सांगितलं की चांगल्या प्रकारची घराणेशाही काही प्रॉब्लेम नाही, पण केवळ त्या घरामध्ये ते घराणेशाही त्याच्यामध्ये शेवटी मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. तुम्ही जर सांगितलं का मग स्त्रियांना यायचं असेल तर आपल्याला हा जो एक हे आहे ही जे वातावरण आहे ते बदलण्याची खूप गरज आहे. जेव्हा तिला वाटेल, तिच्या घरच्यांना वाटेल की नाही आमची मुलगी जर राजकारणात गेली तर तिला कुठल्याही प्रकारचं व्हायलन्स होणार नाही, तिला तिचं सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन होणार नाही, तिला कुठल्या तरी आमिषाला बळी पडता येणार नाही, तिला वाटेल त्या ह्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये ती अडकली जाणार नाही आणि अतिशय चांगलं समाजकारण असलेलं राजकारण करेल. तर अशी वातावरण निर्मिती हे खरं म्हटलं तर आत्ताच्या राजकारणाचं खरं म्हटलं तर ध्येय असलं पाहिजे. आताचे जे आपण वचननामे देतो आणि जाहीरनामे देतो त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी आम्ही चांगलं वातावरण निर्माण करू अशी जेव्हा ते गॅरंटी देतील त्यात खरंच चांगल्या ह्याचा अर्थ असा मेरिटोरियस कॉम्पिटिटिव्ह. सगळ्या स्त्रिया चांगल्या असतात आणि आपण कोण त्याच्यातली हे करणार ना. तर मेरिटोरियस राजकारण करणाऱ्या ज्या निर्भीड स्त्रिया आहेत त्या भरपूर आहेत, त्या येऊ पण इच्छितात, परंतु त्यांना येऊ दिलं जाणार नाही कारण वातावरण तेवढं पोषक नाही आहे, फार निगेटिव्ह आहे. आणि एकूणच ना, जेव्हा मगाशी मी पोलिसांबद्दल बोलत होते ना, तर तसा वेदर ती बाई राजकारणातली असो नाही तर आमची कचरा वेचणारी असो, त्यांना सेफ्टी म्हणजे बाहेर सुरक्षितता जी पाहिजे ना ती राजकारणात अगदी आमदार असेल तरी तिला भीतीच वाटते सगळं जायला ओपनली समाजात वावरताना. आणि यासाठी ॲक्च्युली आता आम्ही स्त्रीमुक्ती चळवळी जेव्हा आंतरराष्ट्रीय महिला वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलं त्याला 50 वर्ष झाली. तर त्यामुळे आम्ही एक महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद नावाची मोठी परिषद घेतली होती आणि संबंध महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधनं बायका आल्या. तर एक महत्त्वाचं पहिलं काम काय केलं माहिती आहे का, सेफ्टी ऑडिट केलं त्यांनी सगळीकडे जाऊन ST स्टँड, रेल्वे स्टेशन्स म्हणजे सरकारी जे काय आहे तिथे जाऊन त्यांनी त्याचा एक मोठा रिपोर्ट पण केला आहे की प्रत्येक ठिकाणी म्हणजे कुठे नोटीसच नाही आहे, कुठे टॉयलेटला लाईट्सच नाही आहेत, खिडक्या नाही आहेत किंवा दारं नाही आहेत, काय म्हणजे कुठे कुठे बाईला असुरक्षित वाटतं. मुली शाळेत जात नाहीत. आता परवा आलेले आहेत स्टॅटिस्टिक्स की मुली शाळेत म्हणजे 1848 साली शाळा काढल्यात पण अजून जवळजवळ 30-40% मुली अजूनही शिक्षण पूर्ण करत नाहीत. तर कारण काय, कारण सुरक्षितता असं नाही, शाळा बंद करतात ठिकठिकाणी, तर मुली कशा जाणार शाळेत. तो मोठा प्रश्न आत्ता महाराष्ट्रात सुद्धा आहे. म्हणजे महाराष्ट्रात आपल्याला शिक्षणाच्या बाबतीत खूप पुढे असं आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्षात उपलब्धता शिक्षणाची मुलींसाठी आहे का. तर आणि फिया ज्या प्रमाणात वाढत आहेत, प्रायव्हेटायझेशन होत आहे या सगळ्यामध्ये सुद्धा, त्यामुळे एक सेफ्टी ऑडिट सगळीकडे आहे, म्हणजे फक्त आपल्याकडे असं नाही, सुरक्षेचा प्रश्न सगळीकडेच आहे. हो, मगाशी तुम्ही ते राजकारणात विचारलं आणि त्याच्यामध्ये राजकारणामध्ये प्रचंड पैसा लागतो, प्रचंड पैसा लागतो. म्हणजे नुसतं तुम्हाला इथून दिल्लीला जरी कोणाला भेटायला जायचं असतं तरी विमानापासून राहण्यापासून सगळा प्रचंड पैसा. बरं त्या कामासाठी गेले ते काम होण्याची गॅरंटी नसते, म्हणजे आहे तो पैसा बिचारीने साठवून ठेवलेला असतो, घर विकायपर्यंत पाळी येते तरी गॅरंटी नसते. आणि दुसरं म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांचं असं झालं ना, शेवटपर्यंत कोणाला तिकीट देणार कोणाला नाही देणार ह्याचं काही नसतंच. त्यांच्यामुळे ज्यांना तिकीट मिळतं त्यांना निवडून येण्याची क्षमता असूनसुद्धा त्यांना वेळसुद्धा मिळत नाही, प्रचारही होत नाही, पैसाही प्रचंड जातो.
अशा परिस्थितीमध्ये स्त्रियांना पुरुषांची दमछाक होते, तिकडे स्त्रियांचं काय असा प्रकारचं रिझर्व रिझर्व कॅटेगरी स्त्रियांना तिथेच फक्त मिळतं. हां तिथेच थोडंसं मिळतं. त्यांना द्यावं लागतं म्हणून मग ते बायकोलाच देतात असंही होतं. आणि शेवटी पुरुषच गनिमी काव्याने राज्य करतच असतो. तो गनिमी कावा शिवाजी महाराजांचं इथे वापरतात. त्यांनी किती स्त्रियांच्या उद्धारासाठी काम वापरला. केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांच्या उद्धारासाठी केलं. त्यांच्यापासून हे काहीच नाही का शिकले. खरं आहे. आता आपण थोडं साहित्याकडे वळूया. आता पीडित दुर्लक्षित ज्या महिला असतात त्यांना साहित्यात एकेकाळी स्थान मिळालं होतं, म्हणजे त्यांच्याबद्दल बरंच लिहिलं गेलं किंवा त्यांच्या काय म्हणतात ते त्यांना चांगल्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडाव्या यासाठी सुद्धा लिहिलं गेलं. पण आताची जी स्त्री आहे ती स्वतःच्या पायावर उभी आहे. पण ही जी स्त्री आहे ती साहित्यात खरंच आता प्रतिबिंबित होते का? होते तशी मला असं वाटतं. कारण एकेकाळी हे सगळं म्हणजे आपण अगदी पूर्वीपासूनचं घेतलं जरी लेखन, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातलं, म्हणजे समजा हरिभाऊंची पण लक्षात कोण घेतंय सारखी कादंबरी असेल, जिथे यमू आहे त्याच्यामध्ये, आणि विधवांचे सगळे प्रश्न, विभावरी शिरूरकरांच्या सगळ्या कथा असतील, त्या कथांमधनं कळ्यांचे निश्वासमध्ये हे सगळं आलेलं आहे. हे सगळे प्रश्न त्याला पीडित किंवा वेगवेगळे प्रश्न, म्हणजे त्याच्यामध्ये इव्हन बाबांचा संसार माझा कसा होणार असं त्यांनी विचारले. म्हणजे मुलगी नोकरी करणारी आईवडिलांचा संसार चालवते असं सुद्धा त्या काळामध्ये घडत होतं. म्हणजे सुरुवात केली होती मुलींनी त्या थोडं काम करून. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला दाखवल्या गेल्या. आणि आताही मला वाटतं अनेक कथा कादंबऱ्यांना बायकांच्या ह्याच्यातनं तरी ते येतं आहे. म्हणजे आता तुम्ही आपल्या सगळ्या लेखिका बघितल्यात किंवा कवयित्री जरी बघितल्यात, म्हणजे रजनी परुळेकरसारखी कवयित्री असेल किंवा मल्लिका अमरशेखसारखी असेल, ह्या थेटपणे बोलायला लागल्यात. म्हणजे रजनीच्या तर कोर्टरूम वगैरे मिलॉर्डसारखी कविता आहे किंवा हे सगळं ती त्या कवितांमधनं थेट सांगायला लागले आहे. किंवा आमच्या पिढीच्या सुद्धा आहे, प्रज्ञा आहे, कविता महाजन, म्हणजे तिची कविता महाजनची तर मालक नावाची सिरीज होती, तिच्या कादंबऱ्या आहेत ब्रसारखी. किंवा आता ते सगळं जगणं दाखवून आता आपण राजकारणातल्या बायकांचा सगळा विषयला ब्रमध्ये सगळं हे झालेलं आहे. सरपंच झालेल्या बायकांचे प्रश्न सगळे तिने त्यावेळेला मांडलेले आहेत. आणि ह्या सगळ्या सक्षम झालेल्या बायका आहेत, त्यांच्याबद्दल ती ह्या सगळ्या लिहितात. आम्ही माझ्या कथातनं तर कायम, म्हणजे माझ्याचा नियोगासारखी, नियोग हा त्या काळचा आणि आत्ता हे IVF करणाऱ्या मुली किंवा हे करणाऱ्यापर्यंतच्या ह्या सगळ्या आहेत. किंवा सोडणाऱ्या म्हणजे आता आपण जे एकट्या राहणाऱ्या, विवाह संस्था नाकारणाऱ्या अशा स्त्रियासुद्धा आमच्याकडे, म्हणजे ही एक सजग जाणीव माझ्या कथांमध्ये येते. किंवा आता मोनिका गजेंद्रगडकर असेल किंवा मेघना पेठे असेल, ह्या सगळ्यांच्या कथांमध्ये ते येते. म्हणजे गौरीनी तर सुरुवात केलीच आहे. म्हणजे गौरीच्या एका कथेचं मी कायम उदाहरण देते. तिची एक मला तर नीट नाव नाही आठवत आहे, पण त्यातली सिंधू नावाचं कॅरेक्टर आहे. त्यातलं ती असं पुरुष असे सतत बोलत असतात ना की काय बुवा आम्हाला हे सगळं लग्न करून ह्या सगळी जबाबदारी घ्यायला लागते आणि काय काय करावं लागतं ह्या बायकांचं सगळं. तर ती म्हणते तुम्हाला जर लग्न करायचं नसेल ना तर नका करू ना, मग आम्ही पण एकट्या राहू. पण ती म्हणते, मुलीला म्हणते तिच्या, की आपण ना आपलं एक कम्यून करूया, आपलं छोटंसं आपलं कम्यून, आपली एक व्यवस्था असेल आणि ज्याच्यामध्ये फक्त बायका असतील. आणि पुरुषांना जर यायचं असेल, त्यांना मुलं हवी असतील, त्यांना चपात्या पाहिजे असतील, त्यांना अन्न पाहिजे असेल, त्यांनी यावं, पोळ्या पाहिजेत ना लाटून, पैसे टाका, मुलं पाहिजेत ना, पैसे टाका, आम्ही तुम्हाला मुलं. अशा प्रकारे गौरीने त्यावेळेला लिहिलेलं. म्हणजे तुम्ही आम्हाला इतकं गृहीत धरता आणि सतत आम्हाला जे नावं ठेवताय की तुमच्यामुळे आम्हाला काय काय भोग, तर नका राहू आमच्याबरोबर, असं ती थेट सांगते ती सिंधू. ती परंपरेतलीच आहे, पारंपरिक बाई आहे, पण तिच्या मनात हे विचार येत आहेत. म्हणजे बायकांच्या मनात तेव्हापासून हे विचार यायला लागले होते ह्या व्यवस्थेविरोधामधले. तर हे सगळं दाखवत आहेत, वेगवेगळ्या कथा कादंबऱ्यातनं येतं आहे. आत्मचरित्रातनं तर सगळ्यांनी आपापले अनेकांनी मांडलेलं आहे सगळं. सगळी त्यांची दुःख मांडतानाच काय स्ट्रगल केलं आहे, काय संघर्ष केला आहे एकूण जगताना, तो सगळ्या बऱ्याच बायकांच्या ह्याच्यातनं आलेला आहे. तर ते साहित्यात येतं असं मला वाटतं. 2014 नंतर महिलांकरता जे वेगवेगळे दबावगट काम करत आहेत, तर त्याचं चित्र साहित्यात उमटतंय का? एक झालेलं आहे ना, त्या पद्धतीने सोशल मीडियाचा एक तुमचे मोबाईल फोन आले सगळे, आणि सोशल मीडिया विशेषतः फेसबुक आणि व्हॉट्सअप वर लोक जायला लागले. आणि सुरुवातीला ते एक माध्यम असं होतं की लोकांना कनेक्ट करण्याचं माध्यम होतं. पण हळूहळू हा सोशल मीडिया इतका वेगळ्या पद्धतीने वापरला गेला
ट्रोल करायला लागले लोक. आणि त्याच्यामध्ये मला एक स्त्रियांच्या बाबतीत जाणवलं की बायकांना ट्रोलिंग जास्त व्हायला लागलं वेगळ्या पद्धतीने. म्हणजे शिव्या तर असतीलच, पण त्यांच्या चारित्र्याबद्दलचं ट्रोलिंग जास्त झालं असं मला वाटतं. आपल्याकडे काय झालं माहिती की कायम हे पूर्वी पण होत होतं, आता होतं आहे असं नाही. आता कसं झालं त्याला खूप आवाज फुटलेत, एवढंच झालं आहे. अनेकांच्या मनात, घरातल्या घरात, त्या त्या एरियामध्ये हे अशा प्रकारे लोकांना, बायकांना ट्रोलिंग केलं जात होतं. म्हणजे एक कादंबरी तर मला आठवतं आहे, स्कारलेट लेटर नावाची कादंबरी आहे, ती आम्हाला अभ्यासाला होती. त्याच्यामध्ये पूर्वी बायकांना जर त्यांचे विवाहबाह्य संबंध असतील ना, तर त्या काळामध्ये जर कळलं समाजाला, तर गळ्यामध्ये एक असं ताईत घालायची आणि स्कारलेट लेटर, एक लेटर घालायचे असे, आणि ते लाल रंगाचं लेटर, की ती बाई जिथे जिथे जाईल तिथे तिला लोकांना समजेल की ह्या बाईंनी गुन्हा केलेला आहे. म्हणजे अगदी बायबलमध्ये सुद्धा आहे, येशू ख्रिस्त म्हणतात की ज्यांनी गुन्हा केला नसेल त्यांनी तिला मारावं म्हणून, तिने जर असं काही गुन्हा केला असेल तर. तर अशा प्रकारे बायकांना ट्रोलिंग त्या काळातही होत होतं आणि आताही होते. पण आत्ताचा जो विखार आहे ना, तो खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. म्हणजे मग त्या पॉलिटिकल क्षेत्रातल्या बायका असू देत, सोशल ह्याच्यातल्या असू देत, मीडियातले असू देत, विशेषतः जे सगळं आपण म्हणूया की ग्लोरिफाईड लाईफ आहे किंवा सिनेमा, फिल्म ज्याच्यामध्ये बायका जास्त पुढे लोकांसमोर सतत येत आहेत, त्यांना तर प्रचंड ट्रोल केलं जातं आहे. म्हणजे मला आठवते की अगदी काही त्यातल्या अभिनेत्री ह्याच्यामध्ये आल्या, राजकारणात आल्या किंवा आल्या, त्यावेळेला तर त्यांना किती वेगवेगळ्या पद्धतीने, घाणेरड्या पद्धतीने ट्रोल केलं गेलं. आणि त्याला मला आठवतं माझ्या एका सदरामध्ये हा लेख पण लिहिला होता त्याच्याबद्दल, की कोणत्याही पक्षाची बाई असू देत, कोणत्याही पक्षाची, ती मग तुमच्या पक्षाची असू दे की दुसऱ्या पक्षाची असू दे, की तिच्यावरती तुम्ही तिच्या चारित्र्यावर चिंतोडे उडवण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुमच्या राजकीय विचारधारा वेगळ्या असतील त्याच्याबद्दल बोला, पण तिच्या चारित्र्याबद्दल बोलू नका. हे आपल्याकडे कायम केलं जातं. स्त्रियांच्या बाबतीमध्ये इतकं वाईट प्रकारे बोललं जातं. सोपा मार्ग आहे तो. कारण बाईचं खच्चीकरण कसं करायचं ना, तर तिच्या चारित्र्यावर बोट ठेवायचं, आणि चारित्र्यावर बोट ठेवलं की बाई कोशात जाईल असं लोकांना वाटतं. पण हे आता आपण सुद्धा, मला असं वाटतं की स्त्रियांनी सुद्धा या चारित्र्याच्या कल्पनांमधनं बाहेर यायला पाहिजे. कारण ही काय व्हर्जिनिटी आणि हे काही फक्त स्त्रियांची आहे का, पुरुषांची सुद्धा आहे, प्रत्येकाची असते ती. ते हे कायम तिच्या शरीराशी जे आपण जोडलं गेलेलं आहे ना, आणि अतिशय घाणेरड्या पद्धतीने हे दबावगट तयार झालेले आहेत आणि ते स्त्रियांचं खच्चीकरण करतात. पण त्याला सामोरे जाणाऱ्या काही बायका आहेत, थेटपणे जातात सुद्धा. आणि आता सध्या सोशल मीडियाचा प्रभाव जो इतका वाढलाय की एका चुटकीसरशी आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतात, त्यामुळे ते अधिकच सोपं झालेलं आहे त्यांना. बरं, आधुनिक स्त्री साहित्यिकांनी समाजात बदल घडवण्यासाठी किंवा स्त्री अनुभव अधिक स्पष्ट करण्यासाठी काय करावं असं वाटतं? कारण आता सोशल मीडिया, जसं आत्ता आपण बोलत होतो, ते माध्यम आहे, त्याच्यावर आपण लिहिलं, पोस्ट केलं की ते दुनियेपर्यंत पोहोचतं, पण ते तितक्यापुरतं असतं. आणि साहित्य हे कसं अनेक वर्ष ती पुस्तकं म्हणा किंवा त्या लेखिकेने असतं. बरोबर. तर त्याबद्दल सांगा. मला वाटतं की जे समाज माध्यमावर रोज येतं ना, थोडंसं कुठेतरी पोस्ट, काय झालं घडलं की कविता केली, टाकली, असं सुद्धा होतं बऱ्याचदा. पण ते मी पाहते आता बऱ्याच वेळेला की तो रतीब लागल्यासारखं फेसबुकवर रोज कविता. म्हणजे मला नेहमी वाटतं की साहित्य हे इतकं, म्हणजे ज्या साहित्याच्या आपण गोष्टी करते किंवा ज्याला क्वालिटी, गुणवत्ता, जो दर्जा आपण म्हणतोय, म्हणजे ज्ञानेश्वर आजही टिकून आहेत, तुकाराम आजही टिकून आहेत. ते कालातीत का वाटतात? त्या तुकारामांचे अभंग आजही ह्या आपल्या संपूर्ण जगण्याशी रिलेटेड आहेत. इतके आहेत की आपण त्याच्यात आपलं बघतोय सगळं प्रतिबिंब. तर आपण ज्यावेळेला एखादं घटना घडली आणि पटकन लिहिलं ना, तर ती फक्त प्रतिक्रियात होते. मला वाटतं साहित्य नाही होत. प्रतिक्रियात्मक लिखाण हे साहित्य होत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. हे मी आता आजच्या ह्या निमित्ताने सांगते तिथे. कारण काय होतं, कोणती गोष्ट घडली ना की ती समजून घेणं आणि ती आतमध्ये रुजून त्याच्यातनं काहीतरी रिफ्लेक्टिव्ह येणं, ते चिंतन असणं त्याच्यामध्ये फार महत्त्वाचं असतं. आणि ते जेव्हा येतं ना, तेव्हा ते खरं साहित्य. आणि असं लिहिणारे आहेत आपल्याकडे खूप. म्हणजे अनेक साहित्यिक आहेत, म्हणजे पुरुष आहेत, स्त्रिया आहेत, सगळेजण लिहित आहेत. आणि एक आहे की स्त्रीकडे पाहण्याचा एक जो दृष्टिकोन आहे, तो
परत सगळ्या मी असं म्हणणार नाही, पण मला कधीतरी आमच्या साहित्यामध्ये पण कधीतरी वाटतं की स्त्रियांचं लेखन सगळं वाचलं जातं का, काय लिहितात त्या, की पुरुषांकडून तरी वाचलं जातं का, म्हणजे सर्वसामान्य माणसं वाचत असतील पण आमचे साहित्यिक किती वाचतात माहीत नाही किंवा काय, कारण अनेकांना स्त्रीवादी लेखन करणाऱ्या बायका हे तेच दळण दळतात असं सुद्धा वाटतंय. अशी सुद्धा एक मानसिकता आजूबाजूला आहे. तर तसं नाही आहे ते, कारण ह्या बायका लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, एक आपलं विधान करत आहेत. ज्या वेळेला जनाबाई म्हणते ना की डोईचा पदरा आला खांद्यावरी आणि भरल्या बाजारी जाईन मी, जनी म्हणे देवा झाले मी विसमा, निघाले केशवा घर तुझे. हे जेव्हा ती म्हणते ना तेव्हा ती डोईचा पदर खांद्यावरी येणं इथेच तिची स्वातंत्र्याची आणि मुक्ततेची चळवळ सुरू केलेली आहे ना जनीने त्या वेळेला. ते विधान आजही आम्हाला का महत्त्वाचं वाटतं सांगायला एवढ्या वर्षानंतर ती, कारण ते आजही म्हणजे पुढेही आणखीन काही काळ जोपर्यंत बाई मुक्त होत नाही तोपर्यंत ती कविता किंवा तो अभंग हा एक प्रातिनिधिक म्हणून राहील, तो कालातीत आहे. तसं लेखन आमच्याकडनं सगळ्यांकडनं होतं असं मला वाटतं. आम्ही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणं माझ्या अनेक कवितांना मी तसं म्हटलं, म्हणजे सावित्रीसारखी कविता मी जेव्हा लिहिली त्यावेळेला, म्हणजे आता त्याला जवळजवळ 93 म्हणजे वेणा हा संग्रह माझा 94-95 आला, म्हणजे मी 30 वर्षाची असताना लिहिलेली आहे ती. आणि त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की सत्यवानाने डागले तुला तोंडावर आणि मारले तुझ्या बापाच्या राज्यासाठी, किती घालशील प्रदक्षिणा वटलेल्या बुंध्याला, तुझे बरे आहे ग तू झालीस नाही का पुराण कथांनी फोफावलेल्या वटवृक्षाची, पण आमचं काय, आम्ही पाचोळा ह्या वृक्षाचा. म्हणजे मी हे असं लिहिते. आणि ज्यावेळेला मी वटपौर्णिमा करणाऱ्या बायकांना पाहते तेव्हा मला वाटतं अरे मी हे लिहिले आहे की आम्ही पाचोळा आहोत हे, आणि का आम्ही त्यांच्याच नावाचे टिळे मागत शृंगारतो स्वतःला, अशी पण कवितेत ओळ आहे की आम्ही त्यांच्याच मागाचे टिळे मागत अजूनही शृंगारतो स्वतःला, आम्ही ह्याच्यातनं मुक्त होणार आहोत की नाही, हा प्रश्न मी विचारते त्याच्यामध्ये. अनेक माझ्या कवितांमध्ये हे प्रश्न, किंवा माझी एक आणखीन कविता आहे नाकेबंदी नावाची, त्याच्यामध्ये मी पहिलीच ओळ त्याची अशी आहे की मी कशासाठी पाहते वाट, तो येईल अबलक घोड्यावरून आणि घेऊन जाईल त्याच्या कुठल्याच्या स्वप्ननगरीत, खरं तर मला पळवायचे लगाम त्याच्या हातातले आणि काढून टाकायचा आहे गर्भाशयाच्या वाटेवरचा त्याचा अहोरात्र पहारा. आता हे मी 30 वर्षाची असताना लिहिलेलं आहे त्या काळामध्ये. म्हणजे हे पहारा आम्हाला काढायचा आहे, त्याच्या हातातले लगाम पळवायचे आहेत आम्हाला, जे लगाम त्याने अजून धरून ठेवलेले आहेत. तर हे आम्ही आमचं एक विधान करतो आहोत, आमचं हे चालू आहे. म्हणजे तसं नाही, आणि ह्याचा अर्थ काय पुरुषांच्या विरोधात नाही आहे. एक लक्षात घ्यायला पाहिजे परत, आम्ही जेव्हा स्त्रीवादी चळवळ म्हणतो तेव्हा हे सगळ्यांनीच लक्षात ठेवायला पाहिजे की स्त्रीवादी चळवळ ही पुरुष विरोधी नाही, ती पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या मानसिकतेविरोधी आहे. आणि पुरुष सत्ताक व्यवस्थेचे बळी स्त्री आणि पुरुष दोघंही आहेत. पुरुषांना स्वतंत्र हां, कारण पुरुष पण हां, त्यामुळे मी म्हणजे आणखीन आता कवितांची उदाहरणं दिली असती पण ती खूप होतील. पण मला असं नेहमी वाटतं की पुरुषाने आणि स्त्रीने एकत्र यायला हवं. म्हणजे आमचा स्त्रीवाद आहे ना, आमचा सगळ्यांचा, हा फक्त स्त्रियांबद्दल नाही बोलत आहे. पुरुष, मला नेहमी वाटतं की पुरुषसुद्धा एका चौकटीमध्ये अडकलेले आहेत मर्दपणाच्या, आणि ह्या परंपरेनेच त्यांना केलं आहे, ह्या व्यवस्थेनेच त्यांना त्या चौकटीत अडकवलं आहे. त्यांना पण बिचाऱ्यांना होऊ दे ना मोकळ्या त्याच्यातनं. त्यांना का आपण अडकवतो की त्यांनी पुरुष म्हणूनच राहिलं पाहिजे, त्यांनी मर्दासारखंच दिसलं पाहिजे, त्यांनी नोकऱ्या केल्या पाहिजे, त्यांनी घर सांभाळायला पाहिजे. असं उलटं का नाही होऊ शकत की बाई नोकरी करते आणि पुरुष छान घर सांभाळतोय. तर अशी सुद्धा आपल्याला चित्र दिसू देत की त्यांना आवड असते. किती पुरुषांना चांगला स्वयंपाक करतात आपले शेफ सगळे, हां, पण ते घरात का जाऊन काम करत नाही चांगलं. पण सांगण्याचं काय मला म्हणणं आहे की प्रत्येकाला आपण चौकटीत बंद केलं आहे. बाईने असं पाहिजे, पुरुषाने असं पाहिजे, ह्या चौकटी आता मोडायला पाहिजेत. ती स्त्रीमुक्ती. काय होतं की घरातली जी कामं आहेत ना त्याला खूप कमी दर्जा आहे, त्यामुळे ती जोपर्यंत घरात केली जातात ना तोपर्यंत त्याला एकदम तुच्छ समजलं जातं. पण त्याचा धंदा झालेला की अगदी शिवण घ्या, काही कुठलंही काम तुम्ही घ्या. आमच्या कचऱ्याचं पण असंच आहे की कचरा वेचतात बायका, त्या सगळ्या अगदी बॉटमला आहेत, तळाशी आहेत अगदी. आणि तो कचऱ्याचा सगळा धंदा आहे तो सगळा पुरुषांच्या हातात आहे. आता तुम्ही कचरा वेचणाऱ्या महिलांबद्दल बोलतायत, मग आजपासून आपण गप्पा मारतोय ते एकंदरीत सिटीमधल्या बायका किंवा एकंदरीत त्यांच्या शहरातल्या ह्याच्याबद्दल आपण बोलतोय, किंवा साहित्यातली एकंदरीत आतापर्यंत. पण ग्रामीण भागातल्या बायका खरं तर आज बघितलं, आपण म्हणतोय महिला दिन साजरे करतोय किंवा काय करतोय, पण त्यांचं आयुष्य जर बघितलं तर अजूनही कुठेतरी ते आपल्याही पेक्षा जास्त दबावाखाली पण आहे. आणि तेवढंच म्हणतो ना की जो बेडूक असतो तर त्याच विहिरीत राहतो आणि मोठं होण्याची स्वप्न बघत नाही, तशी कुठेतरी त्यांच्या स्वप्नांना आजही आपण लगाम लावलेला आहे. तर त्या ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत तर त्यांनी
काय करावं पुढे, म्हणजे जेणेकरून त्या या सगळ्या परिस्थितीला सामोरं जाऊन स्वतःचे हक्क मिळवू शकतील? पण मी फक्त ग्रामीण भाग असं म्हणणार नाही. शहरात सुद्धा आज 50% जनता जी वस्तीमध्ये वस्तीमध्ये राहते आहे, ती ग्रामीण आहे, भागातच आहे. आलेली आहे. हो, तेव्हा गरीब आणि श्रीमंत असंच त्याचं वर्गीकरण होऊ वर्गीकरण शकतं. होऊ शकतं. त्यांचे तर प्रश्न खूपच आहेत. म्हणजे मगाशी जसं आपण म्हटलं, म्हणजे जे सेफ्टीचे असतील, प्रवासाचे असतील, त्यांना ज्या होम बेस्ड घरात बसून ज्या काम करतात त्यांचे प्रचंड प्रश्न आहेत, किंवा बाहेर गेलं तर ऊसतोड कामगार आहेत, मच्छीमार स्त्रिया आहेत, त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न आहेत. म्हणजे मुंबईतल्या कोळणी म्हणाला तर त्यांचे वेगळे प्रश्न आहेत, आणि गावामध्ये तळ्यामध्ये मच्छीमारी करणाऱ्या बायका, त्यांना ते विकण्यासाठी येणारे प्रश्न आहेत ते वेगळे आहेत. ऊसतोड कामगारांची गर्भाशय काढतात, हे तर किती भयानक आहे सगळं. घरकाम करणाऱ्या बायका घरकाम करणाऱ्या इकडच्या. बायकांचे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर आपल्या इतर ज्या शेतमजूर बायका आहेत ज्यांना किमान वेतन मिळत नाही, समान वेतन मिळत नाही, त्यांचे वेगळे प्रश्न आहेत. आणि शिवाय स्त्रिया म्हणून येणारे त्यांना सुरक्षिततेचे प्रश्न, डबल ड्युटी, म्हणजे बायका जनरली असं म्हणतात की बायका 60% संपत्ती निर्माण करतात आणि 16-16 तास काम करतात. कारण त्यांना बाहेर आणि घरी दोन्हीकडे करायला लागतं, आणि तरी त्यांच्या नावावर काहीच नसतं. आपल्या बायका, पूर्वीचं तर असं होतं की भांड्यांवर सगळी बायकांची नावं. आता मी खरंच म्हणते तेवढीच की महिला संपत्ती. धोरणामुळे जेव्हा बसते, अजूनही मध्यम वर्गात सगळीकडे तुम्हाला नवरा बायका दोघांच्या नावावर घर मिळणार नाही. हे जे सरकारी पट्टा आणि हे झालं ते धोरणामुळे झालं ते. आणि नंतर ते अजूनही सगळ्या देशभर ते झालेलं नाही आहे, पण महाराष्ट्रात तर 100% झालेलं आहे. मुलींना वारसा हक्क मिळाला, हे सगळं मिळाले. पण ज्यांच्याकडे पैसाच नाही, वारसाच नाही आहे, ते काय देणार, असं पण आहे. त्यामुळे मुलींना ॲक्च्युली बेसिकली शिक्षण मिळालं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे, निदान 10वीपर्यंत. कारण आता जेव्हा आम्ही कचरा वेचकांमध्ये काम करायला सुरुवात केली तर त्यांच्या बायका, आया तर निरक्षर होत्याच, सगळ्या दलित, बहुतांशी एकल महिला. कारण नवरा चांगलं काम करत असेल तर इतकं घाणीत कोण काम करेल. त्यामुळे त्या एकल विधवा, परित्यक्ता, एवढ्या परित्यक्तांची संख्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्याचा स्वतंत्र लढा झाला असे, हो. म्हणजे तो द्विभार्य स्वतंत्र प्रतिबंधक अभ्यासाचाच कायदा आहे. असून किती पुरुषांनी बायकांना टाकलंय. बायकांना टाकलंय. काय आपण बोलतो, किती पुरुषांनी बायकांना टाकलेलं आहे, हा मुद्दा आपण घ्यायला पाहिजे. आणि त्या एकल स्त्रियांचे प्रश्न पण खूप मोठे आहेत. तर खरं तर आपण मगासपासून खूप गप्पा करतो आणि वेगवेगळे विषय, आणि तुमच्याबरोबरच्या गप्पा मला नाही वाटत की अजून आपण किती वेळ जरी बसलो तरी त्या संपतील, कारण त्या खूप छान रंगत चाललेल्या आहेत. पण आता जाता जाता आणि वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मी तुम्हाला तिघींनाही एक प्रश्न विचारेन की महिला सशक्तीकरणासाठी सरकार, समाज आणि स्वतः स्त्रिया या तिघांपैकी सर्वात मोठी जबाबदारी तुम्हाला कोणाची वाटते? आणि ह्याचं उत्तर तिघींनी आपापल्या ह्याच्यात सांगावं. ज्योती, ते तुम्ही सुरू करा. त्या सगळ्यात सिनियर. मला असं वाटतं की स्त्रीमुक्ती चळवळीचा लढा आहे ना, हे आम्ही आमच्या जाहीरनाम्यात पण मांडले की पहिलं स्वतःपासून करायला लागतो. म्हणजे स्वतःशी खूप संघर्ष करावा लागतो, मग आपल्या घरातल्या प्रिय लोकांशी, मग समाजाशी. आणि शासनाची भूमिका त्यात आणखीन वरची आहे. शासनाने जर महिलांसाठी उत्तम धोरणं राबवली, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर दिलं, त्यांना मदत वेगवेगळ्या प्रकारच्या धोरणं आणून केली, तर स्त्रियांचं जीवन जास्त सुकर व्हायला मदत होईल असं मला वाटतं. आणि तुम्ही पण सांगा एक. स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे, पण तेवढं धाडस सगळ्यांकडे असतंच असं नाही. मला वाटतं की एकूण समाजाची मानसिकता जी आहे ना, ती आपल्याला पहिल्यांदा बदलायला हवी. आणि त्याच्यामध्ये सरकारचा सहभाग हवा आणि लोकांचाही सहभाग हवा. एकूणच अनेक चळवळी आज उभ्या राहिलेल्या आहेत स्त्रियांसाठीच्या काम करणाऱ्या. म्हणजे आत्ता ज्योतिताईंनी सांगितलं तशा अनेक लोक आहेत, अनेक संस्था आहेत काम करतात. तुम्ही गावाकडे गेलात तर बायका इतक्या तिकडच्या मी पाहिलेल्या की बचत गटातल्या बचत वगैरे गट, बायका हो. ज्या बोलतात ना, म्हणजे तुम्ही जर ऐकाल तर आम्ही साहित्यिक काही नाही, म्हणजे त्यांचं ऐकावं असं वाटतं, असं इतकं. कारण जगण्यातलं बोलतात त्या, त्यांचं जे सगळं जगणं आहे त्याच्यातलं बोलतात. तर त्यांना माहिती आहे जगणं काय आहे ते, त्यांनी सगळं भोगलेलं आहे. त्यांना माहिती आहे आपल्याला बदल घडवायचा आहे. बायकांना कळतं आहे की आपल्याला बदलायचं आहे. त्या स्वतःपासून सुरुवात करायलाही तयार आहेत, पण त्यांना सपोर्ट नाही आहे. तो समाजाचा सपोर्ट आणि सरकारचा सपोर्ट. त्यामुळे मला वाटतं आणि पुरुषांचा म्हणजे पुरुषांचा कधी कधी असतो, पण काय कुटुंबाचा पण पाहिजे. अनेकदा असं होतं ना, कुटुंबामध्ये पण कितीतरी लोक असे असतात की त्यांना नाही होते. आपली अजून ते एक पगडा आहे ना सगळा परंपरेचा,
जे आपण पूर्वीपासून बोलतोय की सासू आणि सुनेचं जे आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये मला नेहमी एक वाटतं आणखीन की त्या काळामध्ये ह्या सगळ्या बायका पुरुषांवर अवलंबून राहायला हव्यात अशी व्यवस्था केली गेली. मग ती सासू आणि सुनेच्या भांडणांमध्ये सुद्धा किंवा अपेक्षांमध्ये सुद्धा हेच होतं की पुरुष तिथे त्या त्याची दोघी मर्जी. एकाच पुरुषावर अवलंबून आहेत. त्याची मर्जी. नाही काय होतं त्या बाईला वाटतं की आपल्याला म्हातारपणे आपला मुलगा बघणार आहे आणि जी बाई येते घरात सून ती आता आपला वाटेकरी. मुलगा आपल्यापासून हिरावून घेईल, वाटेकरी झालेली आहे ती. त्या भांडणं आहे ना ते सत्तेचं भांडण आहे तिथे. दोघांनाही सत्ता हवी त्या मुलावर. त्याचं कारण त्यांचा आर्थिक व्यवस्था, त्यांचा आर्थिक आधार तो मुलगा आहे. जर बायका स्वतःचा आधार झाल्या आर्थिकदृष्ट्यानं तर मला नाही वाटत त्यांना गरज लागेल कोणत्या पुरुषाची आणि त्या एकमेकींच्या शत्रुत्व होतील. म्हणजे अनेकदा आम्हाला असं पुरुष विचारतात की बायकाच बायकांशी भांडता, आम्ही काय, आमचा काहीच हो, दोष त्यांचं, नाही, हो. आमचा काहीच दोष नाही. ते तसं नाही आहे. त्याच्या मागे खूप मोठी ही व्यवस्था आहे आपली आणि त्याची मानसिकता आहे. तर एकदा बायका स्वतंत्र राहिल्या आर्थिकदृष्ट्या, आज अनेक स्त्री आहेत, जर माझ्यासारख्या स्त्री आहेत, मी माझ्या सुनेला सगळं करून देईन ना, तुला हवं ते कर आता, कारण मी तुझ्यावर अवलंबून नाही. तुम्ही तुमचं राहा, मी माझं राहीन. आम्हाला पण स्पेस हवा आहे, त्यांना पण स्पेस हवा आहे. तो स्पेस आपण आत्ताच्या बायका त्यांच्या सुनांना देत आहेत. तर हे सगळं म्हणजे एक कसं आहे, ते कुटुंब आता हळूहळू तयार होते आहेत. मानसिकता कुटुंबाची कदाचित पुढच्या काही पिढ्यांनंतर होऊ शकेल. फक्त माझं जे मगाशी मी म्हटलं ना की बायका जास्त त्या वेगवेगळ्या गोष्टींनी पारंपरिक होत चालल्यात आणि ते सगळं थांबलं तर बरं होईल. आणि बायकांमध्ये भांडणं लावू नयेत जास्त उगीचंच कारण नसताना, जे आपल्या सिरियल दाखवतात कायम. बायका म्हणजे फक्त कटकारस्थानं करणाऱ्या. हो खरे. तुम्ही काय सांगाल? आणि स्त्री सुरक्षिततेबद्दल पण तुम्ही बोलावं त्याच्यात. ह्या दोघींनी सांगितलं ते बरोबर आहे. त्याने अतिशय डिटेलमध्ये विश्लेषण केलं आहे की खरं म्हटलं तर तिने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. आणि नीरज असं म्हटलं की आजूबाजूची जी परिस्थिती आहे, जी मानसिकता आहे समाजाची, त्याच्यामध्ये जिथपर्यंत बदल होत नाही तिथपर्यंत थोडंसं तिला अजून बदलायला वेळच लागेल. आणि मुळामध्ये काय होतं आहे की इतका पगडा आहे, इतक्या शेकडो वर्षाचा पगडा आहे, तो तसा हळूहळू नकळत पुढेच राहिला आहे. ऑफकोर्स बदल होत आहेत. आणि आता काय झालेलं आहे की जरी ती कमवायला लागली, आता ती कमवती पण होते, तिचा त्या फायनान्सवर तिला तेवढा कंट्रोल नाही आहे. म्हणजे शेवटी ती जे कमवते ती स्वतःसाठी कमी, पण शेवटी घरासाठी करते. तिच्या हातात काहीच राहत नाही. आणि वन शी बिकम्स ओल्ड, तिला तेही राहत नाही. तिचं ते मायावी मन आहे ना, नाही कुटुंबासाठी करणार, नाही माझ्या मुलासाठी करणार, माझ्या लेकीसाठी करणार, स्वतःसाठी काही नाही करणार. आणि एक दिवस असा येतो की तिच्याकडे काहीच नसतं. तर ही जी मानसिकता आहे तिची ऑलरेडी आपण त्या जकडामध्ये इमोशनली तिला ब्लॅकमेल करून ठेवलेली आहे. त्याच्यातून ती जिथपर्यंत बाहेर येत नाही तिथपर्यंत ही जी परिस्थिती आहे ती अशीच राहणार. पण अर्थात समाज नेहमी बदलत असतो, नेहमी शेवटी सुधारणेकडे जात असतो. सहनशीलतेची सुद्धा एक मर्यादा असते. जेव्हा तिला ते चॅलेंज उभं राहील की नाही आता टू मच, दिस मच इज नॉट टू मच, आज असं चाललं आहे, पण इट विल बी रिअली टू मच, मग ती येईल बाहेर त्याच्यातून. आणि यात सशक्तीकरणाबरोबर सुरक्षितताही, तिने सुद्धा बरोबर. स्वतःची आपली सुरक्षितता ती तेवढी प्रबळ झाली पाहिजे. म्हणजे तिला ती बरोबर. करता आली पाहिजे. तिला करता आली पाहिजे, ही एक गोष्ट आहे. पण समाजाने आणि शासनाने सुद्धा तिला तसं सुरक्षित वातावरण निर्माण केलं पाहिजे. जसं त्यांनी सांगितलं ना, कॅरेक्टर इज द इझिएस्ट वेपन इतर जण वापरतात. आणि ती सगळ्यामध्ये जी घाबरते, सुरक्षिततेपेक्षा तिचा जो कॅरेक्टर आहे ते तर कुठे बदनाम नाही होणार ना. आणि तिला माहितीच नसतं पाठीमागून काय तिचं कॅरेक्टर खराब झालेलं आहे, ते तिला खूप नंतर कळतं. त्याच्यामुळे तिला सामाजिक सुरक्षता देणं, व्यक्तिगत सुरक्षता देणं आणि मानसिक मनोबल वाढवणं हे खूप गरजेचं आहे. प्रशिक्षण सुद्धा हवं आहे. म्हणजे बायकांना काय, ज्या अनेक वर्ष घरात असेल त्यांना त्याचं प्रशिक्षण नको का? म्हणजे पंचायत राज्य असेल तर त्याचं पण प्रशिक्षण पाहिजे. कसं जेंडर ऑडिट असतं, काय सगळ्याच गोष्टींबद्दलचं प्रशिक्षण पाहिजे. आणि अभ्यासक्रमामध्ये पण ह्या गोष्टी याव्यात असं मला वाटतं. म्हणजे ते कसं दोघं मुलं मुली दोघं शिकतात ना, त्यावेळेला तो फरक पडतो, एकत्र शिकतात तेव्हा. खरंच आज तुमच्या तिघींशी पण बोलून ना खूप छान वाटलं. म्हणजे असे सगळ्या पिढ्यांचे जे विचार असतात ना ते वेगवेगळे, म्हणजे ज्योतिताई त्यांचे विचार ऐकले, तुमचे साहित्यातले ऐकले, तुम्ही राजकारणात त्याबद्दल जाणून घेतलं. खूप छान वाटलं खरंच तर. म्हणजे तिचा आवाज खरंच हरवतोय का हा प्रश्न जो आपण सुरुवातीला निर्माण केला होता, तर तो कुठेतरी हरवण्यापेक्षा सुद्धा आता हळूहळू यायला लागलेला आहे. आणि ती आपल्या पायांवर उभी राहून किंवा आपल्या अन्यायाविरुद्ध आता थोडी का असेना पुढे येऊन बोलते. नाही, स्त्रियांची चळवळ
चळवळ म्हणजे फक्त मोर्चे नाही आहेत. ग्रामीण भागात, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर इतक्या बायका विविध प्रकारचं काम करतात. काम करते. त्यांना हो, हो. तेवढं रेकॉग्निशन मिळत नाही, पण अदरवाईज खूप मोठ्या प्रमाणावर अगदी. बायका, म्हणजे जसं बचत गटांचं सांगितलं किंवा पंचायत राज्याचं सांगितलं, यामध्ये बायका मोठ्या प्रमाणावर काम आणि करतायत. आता उद्योजिका पण आहेत, हो. गावात छोटे छोटे उद्योग निर्माण त्यांना करून जास्त बळ देण्याची किंवा आपण आवश्यकता आहे. शहरातही बघतो. येस. त्यांना जास्त बळ देण्याची आवश्यकता आहे. आणि एक मला वाटतं की आपण 8 मार्चच्या निमित्ताने करतोय, तर असं वाटतं की 8 मार्च हा दिवस आहे एक, पण तो एकच दिवस राहू नये, ते सगळेच दिवस व्हावेत असं मला नेहमी वाटतं. कारण आपण त्या दिवशी मग फक्त चांगल्या साड्या नेसायच्या, निघायचं, त्याचा event झालाय आता. इव्हेंट करतो Event झालाय. आणि मग काहीतरी पार्ट्या करायच्या, ते नाही आहे. मला वाटतं त्यावेळेला सुद्धा बायकांना गरज असते ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याची. म्हणजे आता तुम्ही तुमच्या वर्तमानपत्रांना करताच आहात, तर त्या पद्धतीने ते कुठेतरी त्यांच्या कानावर काहीतरी गोष्टी पण पडायला पाहिजेत. कारण एकीकडे मला वाटतं की वाचणाऱ्या बायका पण आता कमी झाल्यात खूप, तर त्यांनी वाचावं, ऐकावं असं काहीतरी. केवळ रील बघण्यामध्ये आयुष्य घालवू नये आणि इव्हेंट साजरा करण्यामध्ये आयुष्य करण्यामध्ये घालवू आणि नये. बघण्यामध्ये. हां, त्यामुळे हे त्यांनी वाचावं आणि त्याचा विचार करावा करावा. असं पण वाटतं मला. नक्कीच. थँक्यू सो मच, तुम्ही तिघी इथे आलात आणि छानच तुमच्याशी गप्पा रंगल्या. पुन्हा एकदा मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि महिला दिनानिमित्त मी जाता जाता तुम्हा सगळ्यांना विचारते की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, आणि खरंच महिलांचा आवाज हरवतोय का हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.